सर नमस्कार सर. नमस्कार उपस्थित सर्वांना. आज सर प्रत्यक्ष पत्रिका वाचन हा विषय घेणार आहेत सर. तशी आपल्याला विविध विषयांमध्ये सरांनी पारंगत करून ठेवलेलंच आहे. आणि आता सुद्धा या नवीन पत्रिकेतून नवीन अभ्यासातून एक काहीतरी वेगळा नियम आपल्या सगळ्यांना मिळणारच आहे. त्यामुळे सगळं आहे ते अभ्यासपूर्ण आपला जो आपली ज्या ह्या सगळ्या कार्यशाळा चालू आहेत त्या सगळ्या अभ्यासपूर्ण आहेत आणि खूप त्याच्यातून विविध प्रकारचं ज्ञान सर आपल्या सर्वांना देत आहे. तर मी सरांना सगळ्यांच्या वतीने विनंती करते की सर आपण आपल्या पत्रिका वाचन या तासिकेला सुरुवात करावी. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. सगळ्यांचं स्वागत आहे. आपला जो क्लास आहे पत्रिका वाचन, तर त्यामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याला नवीन पत्रिका शिकायची आहे. तर नवीन पत्रिका अशी आहे की त्याच्यामध्ये आपल्याला अतिशय चांगल्यापैकी लहान वयामध्ये उत्तमरित्या शिक्षित झालेल्या IAS व्यक्तीची पत्रिका आहे. दोन्ही पत्रिका IASच्या आहेत. आज 2 पत्रिका लावणार आहेत. जर कदाचित कोणाला जमलं तपस्वी मॅडमना, तर त्यांनी तिथे महादशेचा विचार जरा सांगावा, कारण का महादशा मांडलेली नाही. तर हो, पुन्हा एकदा चालेल सर. सगळ्यात बोलतो. चालेल दळवी चालेल चालेल. साहेबांचं स्वागत आहे. त्यानंतर आपल्या देशमुख मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, सर्व कुलकर्णी आहेत, इत्यादी सर्वांचं स्वागत आहे. राहून गेल्यानंतर क्षमा असावी. तर त्या ह्याच्यामध्ये आपल्याला चांगलं शिकायचं आहे. तर त्यातून तुम्हाला मार्गदर्शन मिळवायचं आहे. तर तिथे आता पत्रिका 2 मिनटं लावतील. आता इथे हे जिओमी आणि हा सर, एक आणि 2456 2456 पण कोणीतरी आहे तर नाव ते नाहीये आता त्यांचं. अजून जॉईन नाही झालं. थांबा जरा. तर तुम्हाला रिमूव्ह करायचं परवानगी आहे, रिमूव्ह करून राहू. जिओ मी कोण आहे बाबा सांगा, नाही तर मग काढून टाकणार. जिओ मी नाही तर रिमूव्ह करणार डायरेक्ट. सर 2456 ला मी घेत नाहीये, मगाचपासून ठेवलंय वेटिंगला. त्याला आतमध्ये घ्या आणि काढून टाका, म्हणजे प्रश्न येणार नाही परत. त्यांना अद्दल घडली पाहिजे. ठीक. जरा नाव लिहायला शिका, कृपया नाव लिहायला. हा, जिओमी कोण आहे? जिओमी 230-76 वगैरे कोण आहे? मॅडम बोला. हळदणकर मॅडम आल्या आता. ठीक आहे, हरकत नाही. जिओमी कोण आहे? मी आले, जरा मला उशीर झाला. ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही. जिओमी कोण आहे? त्यांचं वैशाली जोशी नाव आहे वाटतं जिओमी वाल्यांचं. आता लावलं होतं त्यांनी, परत कट केलं. बरं, ठीक आहे. वैशाली जोशी. ज्योती चौधरींचा माईक सुरू आहे. ज्योती चौधरी माईक सुरू आहे. ऑल म्यूट. चौधरी मॅडम जरा माईककडे लक्ष द्या सगळ्यांनी, कृपया. बर, हरकत नाही. 2456 कोण आहे? हां, विचारा. हॅलो, 2456 कोण आहे? ते Xiaomi वाले परत आलेत. उत्तर देत नाहीये सर. स्वामीवाला परत काढलंच पाहिजे. नाही, त्या त्या हे ना कोण विजया जोशी म्हटल्या ना आता सरिता मॅडम. नाही, त्या वैशाली जोशी त्याच्या Xiaomiच्या वरती नाव आहे त्यांचं. अच्छा, हॅलो हा हा. हॅलो आणि Xiaomi हा, वाले बोला. वेगळेच आहेत कोणतरी. बर बर. हॅलो. हा, बोला. हा 2456 ना, सपना खोत. स्वप्ना खोत. ठीक आहे, मी मॅडम तुम्हाला नाव लिहा ना, रिनेम करते. हरकत नाही. तुम्ही या, रिनेम करते मी तुम्हाला. रिनेम करते त्या, हरकत नाही. या तुम्ही, पण नाव जरा व्यवस्थित लिहून या, हरकत नाही. यू आर वेलकम. बरं, ठीक आहे मॅडम, पत्रिका लावा, कारण का की आता मग बराच वेळ होईल. त्यांना आता लावते. काढलं पाहिजे जिओ मी.
बर. सर हीच आहे ना हो पहिली? ही हा. पहिली पत्रिका आहे. हो ठीक आहे. हा बघा, ही तारीख आहे 21/8/1989. वेळ आहे दुपारी 3:51. कावेरी. कावेरी पॅक हे हैदराबादचं स्थळ आहे, कळलं का? आणि व्यक्ती पुरुष आहे. बघा जरा लिहून घ्या. लिहिलं का? लिहिलं सगळ्यांनी? लावू का पत्रिका? हो सर सर. ठिकाण कुठलं आहे ते? थांबा कावेरी ना. पार्क कुठे आहे सर ते? मॅडम 2 मिनिटं थांबा. बरं 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 थांब. हैदराबादच्या जवळ आहे का सर ते? कावेरी पार्क म्हणून आहे. हा. हे टाकले तरी येतं ऍस्ट्रोसे हो हो, मॅडम. हा. तामिळनाडू. ओके ओके, बघते हा बघते. हा. हम्म, तामिळनाडूच्या जवळ आहे ते. हम्म, हम्म, हम्म. बरं, आपला स्विचवर्डचा जो क्लास आहे, तर स्विचवर्डचा क्लास आपला सोमवारी आहे. तर ज्यांना यायचं आहे तर मी आता सेपरेट ग्रुप बनवलेला आहे, तर त्याच्यामध्ये जरा हे करा. सर सेपरेट ग्रुप कुठल्या नावाने वगैरे आहे? हो. म्हणजे मला त्याच्यात जॉईन व्हायला मी विचारते. सर लिंक. मला पण जॉईन करा. सर मला बरोबर, पण. ठीक आहे ठीक आहे. फक्त मी बरं, ठीक. सोमवारचा क्लास जॉईन करू शकत नाही आता, परवाचा. मग सोमवारीच आहे ना तो लग्न मॅडम. लग्न आहे लग्न. अच्छा. मी पण येतो लग्नाला. चला. बरं, आता पत्रिका लावा. चला, येतो. सर मला पण घ्या त्या क्लासमध्ये सर. बरोबर, ठीक आहे. तर मला पण मला घ्या. सर मला ओके पण, आम्ही ओके, अरुंधती बोलतो. बरं. मंत्री ठीक आहे, आता सर पहिला मला पत्रिका पण घ्या. वाचूया, मग बघूया. एक मिनिट, पत्रिका हे करूया. लावली सर. बघा, ही व्यक्ती जी आहे, हा मुलगा आहे. आता व्यक्ती म्हणजे लहान मुलगा आहे, आणि हा पहिल्या टर्ममध्ये IAS झालेला आहे, कळलं का? एकदम फर्स्ट टर्ममध्ये. आता फर्स्ट टर्ममध्ये जेव्हा IAS झाला, आणि आत्ता 2025च्या जानेवारीच्या बॅचमध्ये आहे, त्यामध्ये ग्रहयोग कसे आहेत, आता पुढे जाऊन आता काय होणार आहे तो भाग वेगळा, पण तरीसुद्धा त्या ठिकाणी चंद्रापासून आपण जर बघितलं तर चंद्र हा मेष राशीत आहे. षष्ठेश जो शुक्र आहे तो नीचभंग राजयोगामध्ये दशम स्थानामध्ये. हा एक फार महत्त्वाचा योग लिहून ठेवा. षष्ठेश जो आहे तो दशम स्थानामध्ये नीचभंग राजयोगामध्ये आहे. लग्न धनु आहे आणि लग्नी शनी आहे. हा एक महत्त्वाचा राजयोग आहे. गुरु शनीचा समसप्तक योग आहे. गुरु सप्तमात आहे, आणि गुरुची दृष्टी जी आहे ती तूळ राशीवरती आहे. अरे बाबा, आवाज बंद करा जरा तुमचा वैयक्तिक, असं करता. वृषाली जोशी तुमचं माईक. माईकवर लक्ष ठेवा. हा, तर याच्यामध्ये धनु लग्न आहे, लग्ने सप्तमात आहे, बुद्धिजीवित राशीत, कळलं का? आणि त्या ह्याच्यामध्ये दशम स्थान अतिशय बलवान आहे. पंचम स्थान सुद्धा बलवान आहे, तिथे नवमांश पण चांगला आलेला आहे. लग्न चांगल्या बिंदूमध्ये आहे, आणि लग्नी शनी आहे. हा मुळातच शनी सरकारी क्षेत्राशी संबंधित आहे. इथे मंगळ, सूर्य आणि केतूची जी युती आहे, तो राशीस्वामी हा त्या ठिकाणी सूर्यासोबत आहे. राशीस्वामीला पण पाहता विचार केला पाहिजे, तो त्रिकोणात आहे. आता एका याच्यामध्ये एवढ्या लहान वयामध्ये एकाच टर्ममध्ये 2025च्या जानेवारीमध्ये डेप्युटी कलेक्टर किंवा उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी अशा याच्यावरती आता ट्रेनिंग सुरू आहे, आणि चांगल्या मार्काने पास झालेला आहे. म्हणजे पोस्टिंग चांगली मिळणार हे निश्चित. पण एका दमात जे काही यश मिळालं तर त्याला कारण काय आहे,
तर त्याला कारण म्हणजे ग्रहस्थिती. आता याच्यामध्ये रवी सूर्य मंगळ जे कालांतराने काही त्रास देतील तो भाग निराळा आहे, पण लग्नामध्ये लग्नेश जो आहे तो सप्तमात आहे, त्याच्यामध्ये बसलेला शनी समसप्तक योगात आहे, तो पण दृष्टीमध्ये आहे. गुरुची दृष्टी जी आहे ती तूळ राशीवरती आहे. तसं ह्या पत्रिकेला मुख्य ग्रह कारणीभूत आहेत तो चंद्र त्रिकोणात आहे. धनु लग्नाला राजयोगकारक स्वतः गुरु असतो आणि तो केंद्रात येतो, त्यावेळेला त्याचं वर्चस्व जास्ती आहे. बुध उच्चीचा आहे आणि शुक्र नीचेचा आहे, तर हा एक नीचभंग राजयोग म्हणून सांगितला जातो. षष्टाधिपती जेव्हा नीचेचा असतो तो सुद्धा एक प्रकारे विपरीत राजयोग आहे आणि तो केंद्रात आहे. अष्टमे चंद्र मेष राशीमध्ये त्रिकोणात आहे, तसंच भाग्येश भाग्यात आहे आणि राशीस्वामी पण भाग्यात आहे. आता ह्या जातकाला जे काही यश मिळालेलं आहे ते एवढ्या लहानपणी त्याला प्राप्त झालेलं आहे. तर त्याच्यावरती तुम्ही विचार केला तर आता आपण पुढे नवमांश कुंडली मांडू. तर त्याच्यावरती तुम्हाला राहू केतू तर हे आहेतच, पण तरीसुद्धा त्या ठिकाणी षष्ठ स्थानाचा अधिपती हा मूळ कारक ग्रह आहे आणि तो शुक्र 10 अंशाला आहे आणि नुकताच बुध आलेला आहे आणि तो नीचभंग राजयोगामध्ये आहे. अधिक लाभेश दशमात आहे, सप्तमेश दशमात आहे, दशमेश दशमात आहे, लग्नेश केंद्रामध्ये आहे आणि धनेश केंद्रामध्ये आहे. आता अजून लग्न वगैरे झालेलं नाही, पण तरीसुद्धा आपल्याला विचार करायचा आहे की एवढ्या चांगल्या पदावरती एवढ्या लहान वयामध्ये जातकाला जे काही सफलता प्राप्त झालेली आहे. आजच्या दोन्ही पत्रिका लहान मुलांच्या IAS झालेल्यांच्याच आहेत. या जानेवारी महिन्यामध्ये जी परीक्षा झाली त्याच्यामध्ये त्यांचं नेमणूक झालेली, आता ट्रेनिंगमध्ये आहेत ते लोक. तर इथं चतुर्थाधिपती हा केंद्रामध्ये आहे, लग्नाधिपती केंद्रामध्ये आहे, सप्तमाधिपती केंद्रामध्ये आहे आणि दशमाधिपती पण केंद्रामध्ये आहे. तर केंद्रस्थानाला एक विशेष महत्त्व आहे आणि अशा ह्या विशेष महत्त्व असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाला निश्चितच जे काही केंद्रस्थानं आहेत त्याच्यामुळे ते यश मिळालेलं आहे. इथे केतू रवी मंगळ हा जो शापयोग आहे, अंगारक योग आहे, तर त्याची योजना जी आहे ती काळ ठरवेल. निश्चित काही प्रसंगामध्ये अडकण्याची शक्यता आहे. तर यदाकदाचित एखादी व्यक्ती संकटात येण्याची शक्यता असू शकते, तर ती कशामुळे येईल, तर ती त्याच्या पंचम स्थानामुळे येईल. पंचम स्थानाचा जो काही अधिपती आहे तो मंगळ केतुयुक्त झालेला आहे आणि भाग्येश भाग्यात आहे. कालांतराने अशा बऱ्याचशा केसेस होतात आणि तुम्हाला तर हल्ली माहिती आहे की बरीचशी उदाहरणं आपल्याकडे आलेली आहेत की ह्या त्या गोष्टीने जातकाच्या जीवनामध्ये आंदोलनं होत असतात. पण एवढं सक्सेस ह्या वयामध्ये मिळणं फार महत्त्वाचं आहे. साधारणतः ह्या वर्षीच्या 12 पत्रिका ज्या आहेत माझ्याकडे आलेल्या आहेत त्या सगळ्या IAS आणि IPSच्या आहेत आणि चांगल्या मार्काने सगळे उत्तीर्ण झाले आहेत आणि सगळे 89, 88, 90, 91 ह्या वर्षी जन्माला आलेले आहेत. आणि एक तर व्यक्ती साधारण BA झालेला आहे. काही लोकांनी BE वगैरे केलेलं आहे, पण हा BA झालेला पण आहे. म्हणजे पूर्व हे विचार केला तर BA किती महत्त्वाचं असतं आणि आपण BAला नाकारतो. तर तसं ह्या ठिकाणी जातकाला आता राहू आहे कुंभ राशीमध्ये, तो त्याच्या वैयक्तिक पराक्रमाचा भाग आहे. भाग्य इथे जे आहे ते दशमावरती अवलंबून आहे. दशम स्थान आणि षष्ठ स्थान याचा जो काही अधिपती आहे ते एकत्र आहेत आणि त्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलं उपचय स्थान जे स्थानं आहेत ती दुसरं स्थान, 6वं स्थान आणि 10वं स्थान. तर 10वं स्थान, षष्ठ स्थान आणि 10वं स्थान हे युतीमध्ये आहे. कळलं का? आता नवमांश आपण बघूया, नवमांश किती बलवान झालेले आहेत. मला वाटतं सर कदाचित सर, एक मिनिट ऐका ना. मी हे बोला. शेअरिंग थांबून मी आज रेकॉर्डिंग करायला विसरले. मी शेअरिंग बरं, थांबून रेकॉर्डिंग लावते. हा, एक मिनिट. हा, अरे ते चालू आहे, रेकॉर्डिंग चालू आहे. चालू आहे का?
अच्छा, हो मला वाटलं मी नाही केलं. ठीक आहे, चालू असेल नाही तर मग काय चालू प्रॉब्लेम. आहे, ठीक चालू आहे आहे. रेकॉर्डिंग, ओके चालू आहे. ओके सर, मला वाटलं. चालू आहे मॅडम, चालू आहे. ओके 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 ओके, थँक्यू. हां, आता तुम्ही नवमास शेअर करा, मग परत ही कुंडली आपण हे करू. तारीख तर लावलेलीच आहे. नमांश पण लावले. आता नवमांश कुंडली बघितलं तर वृश्चिक नवमांश आलेला आहे, होय. कळलं का? आणि दशमास शनी आलेला आहे. हम्म. आणि चंद्र रवी जे आहेत ते वृषभेचे आहेत. तर चंद्र हा उच्च नवमांशामध्ये झालेला आहे, अश्विनी नक्षत्राच्या दुसऱ्या चरणामध्ये. होय. आणि शनी महाराज जे आहेत ते धनुतून सीमेत आलेले आहेत. मंगळ कन्या नवमांशामध्ये आलेला आहे. बुध गुरुची युती मकर नवमांशामध्ये आहे. तर ते दोन्ही शुभग्रह त्या ठिकाणी आलेले आहेत. पण लग्न जे आहे ते वृश्चिक असल्यामुळे आपल्याला नेहमी काय सांगितलं जातं की जेव्हा जातक जन्माला येतो त्यावेळेला जर एखादं कठीण नवमांश असेल तर त्या ठिकाणी जातक परिश्रम करायला घाबरत नाही. आणि वृश्चिक आणि मेष हा जो भाग आहे ते दोघंही नवमांश किंवा मुख्य कुंडली ही टफ असते, ज्याला आपण म्हणतो भरपूर श्रम करावे लागतात एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी. तर तशा तऱ्हेने इथे अग्नितत्वाचा जो काही नवमांश आहे तो शनीकडे आलेला आहे आणि केतूकडे आलेला आहे. कळलं का? अग्नितत्वाचे नवमांश बघा तुम्ही, शनी आहे आणि तो दशमात बलवान झालेला आहे. आणि नेहमी आपण सांगतो की जर दशमात शनी असेल, लग्नात शनी असेल तर जातकाला सरकारी क्षेत्राशी संबंधित असणारा जो काही लाभ किंवा नोकरी ही प्राप्त होते. पण धनु लग्न मुळात असल्यामुळे जातक हा वेल एज्युकेटेड आहे आणि त्याच्यातून लग्नेश हा बुद्धिमत्तेच्या राशीमध्ये म्हणजे मिथुन राशीमध्ये उपस्थित होता, हो म्हणजे आहे. तर त्यामुळे जातकाची प्रगती झाली. दुसरी गोष्ट की रास मेष आहे. मेष राशीवरती कुठला कुयोग झाला आहे का हे पण आपल्याला बघितलं पाहिजे. तर मेष राशीवरती कुठलाही कुयोग झालेला नाही मूळ कुंडलीमध्ये. कळलं? मग अशा तऱ्हेची ही कुंडली जातकाला प्रोत्साहन दिलं, जातकाने ते स्वीकारलं. आव्हानात्मक आणि मेषेचे आणि वृश्चिकेचे लोक चॅलेंजिंग असतात. मग तशा तऱ्हेचं हे जे चॅलेंज आहे ते जातकाच्या नशिबात त्याला कुठपर्यंत घेऊन गेलं आहे. तर अशा आयएसच्या पत्रिका जेव्हा येतात तुमच्याकडे शैक्षणिक क्षेत्राच्या संदर्भात, जेव्हा तुम्हाला विचारतात की बाबा माझा मुलगा, माझी मुलगी किंवा माझा भाऊ कोणत्या क्षेत्राशी संबंधित कार्य करेल, तर एक तर धनुराश हा जो पिंड आहे हा शैक्षणिक पिंड आहे, एज्युकेशन. धनु आणि मीन, गुरु त्याचा कारक आहे. गुरु मिथुन राशीमध्ये आहे. मिथुन राशीचा गुरु हा जातकाच्या जीवनामध्ये बौद्धिक विचारधारा आणि त्याच्यावरती जसं बघितलं की त्याच्यामध्ये सोबतीला कुठलाही ग्रह नाही, स्वतंत्र आहे. तर गुरु ज्यावेळेला स्वतंत्र असतो तो स्वतंत्र विचाराचं जे काही वैद्यकीय क्षेत्र आहे किंवा शिक्षण क्षेत्र आहे ती त्याची निवड करते. पण साधारणतः हा मुलगा वाणिज्य याच्यामध्ये आता कदाचित मिळेल अशी शक्यता आहे. पण आता एकदा नोकरी लागली आहे तर आता पुढे जाऊन किती प्रवास पुढे कसा असेल, फक्त प्रवासामध्ये अडथळे येतील ते रवी मंगळ केतूमुळे येतील हे निश्चित. तर अशा तऱ्हेची ही पत्रिका आहे. तर ह्या पत्रिकेबद्दल तुम्ही काही विवेचन करणार असाल तर हरकत नाही, तुम्हाला पण पूर्णपणे आपल्याकडे संधी आहे. तुम्ही ते हे करू शकता, त्याच्यावरती विचारधारा मांडू शकता, तसा काही प्रश्न नाही. जरा तपस्वी मॅडम तुमच्याकडे जर मोबाईल एक्स्ट्रा असेल तर महादशेचा उल्लेख केला तर बरं होईल. सर आता चंद्राची महादशा चालू आहे त्यांना. जन्मतः केतूची होती 94 पर्यंत, मग शुक्र 14 पर्यंत होती, रवी 20 पर्यंत होती आणि आता चंद्र 30 पर्यंत आहे. म्हणजे सिक्वेन्स जो आहे महादशेचा, केतूच्या दशेत लहानपण गेल्यानंतर बाकी आलेली दशा जी आहे म्हणजे आता मंगळाची येईल, त्याच्यानंतर राहूची येईल, राहूची येईल, राहूची 37 नंतर येईल. हा म्हणजे तिथे महादशेचा जर आपण विचार केला तर तिथे शुक्राची महादशा सुरू झाल्यानंतर
जातकाच्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वळण लागलं, कारण शुक्र हो हा नीचभंग राजयोगामध्ये दशम स्थानामध्ये आहे. हो 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 तर त्या ठिकाणी महादशेचा विचार कसा करावा, जरा लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. बर, तर चंद्राच्या महादशेमध्ये गुरुची अंतर्दशा होती सर, ऑक्टोबर 2023 पासून ते 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत हो ना. लग्नेशाची हो अंतर्दशा. म्हणजे त्याच दरम्यान परीक्षा झालेली आहे. परीक्षा झाली. परीक्षा हो 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 सर. आणि एका याच्यामध्ये टर्म्समध्ये फटकन जरा कृपया हे लावू नका, कोण काय काढतं कशाला, असं करू नका, इट्स नॉट फेअर. बरं, आता तुम्हाला काही बोलायचं असेल बघा, महादशा त्या मॅडमने सांगितली, कुंडली तुमच्या समोर आहे, त्या याच्यामध्ये तुम्ही त्याचा विचार करू सर तुम्ही शकता. महादशेचा नियम सांगणार होता ना आता. हां, सांगितलं ना, नियम सांगितलं ना. शुक्र पण शिवाय बलिष्ठ अंश मध्ये आहे ना सर, नीचभंग हो हो राजयोगात तर आहेच आहे, पण बलिष्ठ अंश म्हणजे चांगला आहे ना. आणि हो शिवाय या जातकाचा मंगळच मुळात आत्माकारक आहे आणि तो भाग्यशा बरोबर बसलाय, ते पण चांगलं आहे. हो फक्त गुरु तेवढा तष्करांशात आहे, हो बाकी हो सगळे मला वाटतं चांगले, ठीक सगळे आहे. नाही, सूक्ष्म चांगले. मिथुन याला मकर नवमा तस्करांश आहे. नाही, बुध पापांशात आहे ना. हे हा ब्ल्यू बुध वाला कोण पापांशात आहे आणि रायटिंग हे का करता हो, तुम्ही, गुरु पण कशाला तर रायटिंग तस्करांश. करता. रेघा कोण मारतय? ते कोण, काय बी नाव आलं होतं, गेलं विसरून. हे काय होतं, कर्सर हलवू नका प्लीज. त्यांनी कर्सर हलवलं ना सर, की मग हे असं येतात त्या हो. रेखा. असं नका करू. बर, हा बोला बोला, तुम्ही बोला. तर हं. या पत्रिकेत शनी लग्नीय आहे आणि वक्री पण आहे, पण त्याची दशमा दृष्टी आहे, त्याच्यामुळे त्याला भरभरून म्हणजे गव्हर्नमेंट जॉब वगैरे पण असू शकेल ना. आणि दुसरी गोष्ट, आता हाच गोचरीचा शनी जेव्हा चतुर्थातून जात आहे तेव्हा त्याला काही त्रास होण्याची पण शक्यता आहे, किंवा त्याचा सुकून म्हणजे त्याचं मेंटली हे डिस्टर्ब झाला असेल. आणि रवी मंगळ पॉवरफुल झालेले आहे, त्यामुळे त्याला एका म्हणजे बुध शुक्र रवी सूर्य मंगळ ह्या सगळ्यांनी त्याला भरभरून एका ह्याच्या स्ट्रोक मध्ये IAS ची संधी दिली, आणि त्यामुळे तो तेवढा बुद्धिवान पण आहे. गुरुची दृष्टी लग्नावर आहे, स्वतःच्या राशीवर, आणि सगळे सूक्ष्मांश पण छान आले. राहूनी त्याला छान पराक्रम गाजवला, त्यांनी पण भरपूर दिलं आहे राहूनी. पण राहूची दृष्टी ही मंगळावर येते आहे, तर त्याचा हा त्रास त्यामुळे त्याला त्रास होण्याची शक्यता आहे, किंवा त्याच्या वडिलांना पण त्रास झाला असेल किंवा होईल. येस येस येस, भावाला त्रास बरोबर. आहे, भावाला त्रास आहे हा, मॅडम. आता अच्छा, भावाला त्रास. भावाचा प्रश्न आहे, म्हणजे भाऊ थोडासा शिक्षणामध्ये वगैरे काही पारंगत झाला नाही, आणि अच्छा. त्याच्यामुळे त्या कुटुंबाला थोडंसं नैराश्य आलं. पण हा मुलाने ते रिकवर केलं सगळं. कधी कधी एकच हिरा जन्माला येतो आणि मग तो पुढे जाऊन तिथे चांगल्यापैकी आपल्या कुटुंबाचं नाव गाजवतो. आता तुम्ही सगळे मुद्दे सांगितलेले आहेत. आता मी तस्करांशबद्दलचा तुमचा मुद्दा सांगतो. कधी कधी काही वेळेला तस्करांश काही वेळेला उपयोगात पडतो. आता पुढे तुम्ही समजून घ्या की IASच्या ह्याला काय पोझिशन असते. सर म्हणजे गुरु तस्कर अंशात आहे, म्हणजे गुरु म्हणजे ज्ञानाची तस्करी, म्हणजे असं पण होऊ शकतं ना, थोडं नॉलेज काही किंवा काही आता काही. ते तिथे सगळं त्याची चालतं. त्याचं पण हा, तस्करी करू बुधाच्या शकतो. राशीमध्ये असल्यामुळे तो काहीतरी पेपर वर्क मध्ये काही बरोबर, हे करू पेपर शकतो का सर. पेपर 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 आणि पेपर आता पेपर सध्या अष्टमातून म्हणजे व्ययस्थानातून मंगळ बुध रवी जात आहे, त्याचा केंद्र होतोय गोचरीच्या शनी सोबत. केंद्र हो. इन द आहे ना, सेम राशीत, सेम तत्वात. आता कसं आहे मॅडम, सांगतो तुम्हाला मॅडम, की आता मंगळ वृश्चिकेला आहे, म्हणजे त्याच्या मूळ कुंडलीमध्ये 12व्या स्थानात आहे, बरोबर आहे. हो ज्यावेळेला लग्नात हो हो. येईल त्याच्यावरती शनी असेल तिथे,
आणि हो गोचरीचा हो हो धनुराशीतला मंगळ जो आहे तो 1 महिना चालेल, जास्ती नाही हो झाला. हो आता त्या दरम्यान तणाव असतो. आता जस्ट जॉईनिंग ज्याला आपण म्हटलं, आता ही इज अंडर ट्रेनिंग, कळलं का? हैदराबादला ट्रेनिंग आहे. तर ट्रेनिंगचं वर्ष पूर्ण होईल तोपर्यंत तणाव तो हा राहणारच आहे, त्यात काय वाद नाही. पण त्याच्यानंतर जी पोस्टिंग होईल तर ती पोस्टिंग तो हायेस्ट मार्काने, तिथे रँक फार चांगलं आलेलं आहे. मला वाटतं 312 काहीतरी रँक आलेलं आहे. अरे वा. म्हणजे पोस्ट निश्चित चांगली मिळणार. तर हे सगळं असं मिळाल्यानंतर जातकाला कसं यश मिळू शकेल किंवा तोने कसं यश कमावलेलं आहे याच्याबद्दलचा आपल्याला अनुभव घेतला पाहिजे आणि त्याचा विचार केला पाहिजे. आता तुम्हाला पूर्णपणे हे आहे, मुभा आहे की तुम्ही त्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही सांगू शकता. हो सर, पण इथे आता गुरुची दृष्टी पण राहूच्या मुखात आहे, हो शनीची तिसरी दृष्टी पण राहूच्या मुखात आहे, हो आणि रवी मंगळ समोर आहेत, म्हणजे त्या दोघांच्या दृष्टी पण राहूच्या मुखात आहेत. हो म्हणजे पुढे सांभाळूनच तसं राहिलं पाहिजे हो ते तर तुम्हाला माणसाने. कल्पना आहे की काय स्थिती हो, असते. काय स्थिती. आणि आता हळूहळू तर खूप म्हणजे हे होईल. डिफिकल्ट होणार, हो डिफिकल्ट होणार. कारण हो, आणि जेव्हा आता गोचर मेषेत येईल शनी, तेव्हा तो सगळा म्हणजे दृष्टी नाही पण त्रिकोण योगच होईल ना. आणि मूळ शनीचा तो इथे येईल, आणि रवी मंगळ केतू. येस, बुध शुक्राशी पण षडाष्टक योग होईल त्या शनीचा. म्हणजे बरोबर. त्या त्या माणसाने जपूनच, म्हणजे सचोटीनेच काम केलं पाहिजे, येस तर येस भविष्य राहील त्याचं. पण आदर मार्ग जर स्वीकारला तर मग खूप धोके आहेत, म्हणजे असे, बरोबर. असं वाटतंय म्हणजे मला. ही पत्रिका 1989 सालची आहे ना? हो 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 21/8 हो हो बरोबर ना? हो 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 सर. आता पण त्रासच असणार ना सर त्याला. हो आता हो कारण 12व्या स्थानात म्हणजे वृश्चिकेत मंगळ आहे, तो राहू हो बरोबर केंद्रयोग करतो आणि स्वतः केंद्रयोग मंगळ करतो. म्हणजे मूळ कुंडलीत त्याच्या बरोबर पण केंद्रयोग हो करतोय ना. हो हो भाग्यकारक आहे हो मंगळ. हो हे आणि यश मिळालंय, पण ते टिकवायला हो, त्यांना खूप 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 हे प्रयत्नपूर्वक करावं लागेल. टिकवावं लागेल. नाहीतर कारण चालीवरची गोचर कसरत आहे. शनी आता सुद्धा रवी मंगळ होय. केतूच्या षडाष्टक योगातच येस. आहे. हो मॅडम, हे तर सक्सेस डोक्यात जाईल का? हा, काही होऊ शकतं मॅडम, काही. त्यांना बरोबर हो, आहे. जाण्याचं कारण सर असं दिसतंय की आता राहूच्या नक्षत्रातून चाललाय, म्हणजे झालं. हो भ्रमण राहूचं राहूवरून आहे आणि हो ते राहूच्या नक्षत्रात आहे. त्यामुळे पराक्रम स्थानामध्ये राहूचं राहूवरून भ्रमण आणि मंगळाची राहूवरची दृष्टी, या हो गोष्टी सुद्धा त्याचं, म्हणजे आता त्याचं 36वं वय चालू आहे. हो आणि म्हणून गुरु तिथे तिसरं राऊंड गुरुचं चालू झालेलं तिसरं आहे. चालू आहे, तिसरं. तर हा राहू इथे आल्यामुळे थोडस त्याला, आता हा जो पिरियड आहे या वर्षाचा, तो हो त्याला फार जपून हे करावा लागेल. आणि इथे नोकरीच्या स्थानातच सर कंप, वज्र, उल्का अशा टाईपचे बिंदू पण आले. हो. आणि रवी मंगळ पण सिंहेत आहेत ना, हो हो येस. हो. दोन्ही ग्रह सिंहेत आलेले आहेत. बघ, आता याची परीक्षा मी तुम्हाला सांगतो. सगळा मोठा राजयोग जो आहे तो हो षष्टाधिपती नीचभंग राजयोगामध्ये आहे. हो हो हो. हो लग्नी शनी आहे, तो शासकीय कामाचा कारक आहे. हो लग्न धनु आहे, ते वाणिज्य आहे. हो आणि ते इंटेलेक्च्युअल ज्याला आपण म्हणतो तो आहे. गुरु जो आहे तो तस्करांशमध्ये नवमाशात आहे, पण तो मिथुन राशीत आहे, हो आर्द्रा नक्षत्राच्या दुसऱ्या चरणामध्ये. हो म्हणजे तिथे काही ना काहीतरी उलाढाल ती निश्चित होणार. हो ज्याला आपण म्हणतो की संधी म्हणा किंवा विचार म्हणा, हे अशा हो तऱ्हेचेच आहेत. हो, पण ते करू नाहीत तर भविष्य चांगलं आहे. आता काय पुढे तर काय चांगलं वाढलेलं आहे. आपण तेच सांगते ना.
आहे भविष्य खूप चांगलं आहे, पण हे धोके पण खूप आहेत. पुढे काय वाढून ठेवले काय कोणाला काय माहिती. असं आहे ना, हे जीवन आहे शेवटी मॅडम. याचा ते आहे ते. कुटुंबे शनी लग्नात असल्यामुळे हम्म. काय वेगळा परिणाम देईल का? म्हणजे हा, साधारण परिस्थितीतून आलाय का हा वर? हो हो, साधारण परिस्थिती आहे, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी ना जातकाच्या जीवनामध्ये ज्याला हा. आपण म्हणतो की कष्टकरी आहे, नो डाऊट. पण कालांतराने प्रश्न उपस्थित होतील किंवा तत्सम एखाद्या गोष्टीला त्याला बऱ्या भविष्यामध्ये काही मुख्य कारण असं थांबून ठेवलं पाहिजे. सर राहू तृतीय स्थानात आहे, धनिष्ठा नक्षत्रात आहे, त्यामुळे तो काहीतरी त्याच्या हातानेच स्वतःच काहीतरी विघ्न, वाईट हो, करणार. विघ्न करणं कसं असतं हा. मॅडम, त्याच्याही पलीकडचे लोक असतात जे लोक हो फार मोठी विद्या कमावतात, नंतर मग परत कुठे ना कुठेतरी हो. क्लचमध्ये येतात. तर एखादी काही मनुष्याचा जी काही अडचण असते ना मॅडम, तर ती पंचम स्थान हे मित्रमंडळी असतात. येस. आणि तिथे चंद्र आहे, तो मोहित करणारा आहे आणि मोहात जाणार आहे. हो हो आणि मित्रांपासूनच त्याचा अधिपती केतुयुक्त आहे. हो. तर त्याला आपण सल्ला देताना सांगावं की तुझा घात भाग आहे तो पंचम स्थान आहे मूळ पत्रिकेतलं. अच्छा. हो मॅडम मूळ पत्रिका लावा बघा. बरोबर. सर शनीला धनु राशीत ते काय कोंदड शनी म्हणतात कोदंड का? कोदंड 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 कोदंड. हा, कोदंड. कोदंड. आणि तो कोदंड शनी चंद्राशी त्रिकोण करतो आहे आणि इकडे केतुशी. तर बरोबर. ह्याचा जॉब मध्ये पण त्याला काढून टाकू शकतात का? नाही, आता जॉब मध्ये तर चांगल्या चांगले जे जॉब गेलेले आहेत. येऊ शकतो. नाही, हा, कोदंड ब्रेक येऊ शनी शकतो. म्हणजे काय माहितीये का, कोदंड म्हणजे धनुष्य जो आहे, धनु राशी धनुष्याचं हो हे हो आहे, हो हो. म्हणून त्याला कोदंड हा. म्हटलेलं आहे. कळलं का? हो हो. हा. मध्ये नाही नाही. टाकणार मॅडम, कारण तिथे त्या स्थानाला शनीनी 6 मार्क दिलेत, भरपूर दिलेत. अच्छा हम्म. अच्छा. प्रॉब्लेम्स येतील नो डाऊट, पण म्हणजे असं हा, प्रॉब्लेम ते काळा कालांतराने येणं. आज म्हणजे नाही, आज नाही, काय आज तर तो यशस्वी आहे. पुढे नाही, म्हणजे पुढे म्हणजे कसं गोचरीने किंवा हो, हो. दशाच्या ह्याच्यात तेव्हा म्हणते. आता सुद्धा तसं सांभाळूनच राहावं लागणार आहे ना. कारण की आता बघा ना, इकडचा पण मंगळ गोचरीचा येस, मंगळ येस. पण त्रिकोण योग करतोय आणि मूळचा मंगळ पण हम्म. अष्टम दृष्टी आहे त्याच्यात आहे. शनिवार. हम्म. बरं. दुसरं मॅडम असं आहे, एक मिनिट हा जरा, हो हो. हा. की लग्नी शनी असल्यामुळे थोडासा एक नियम असा आहे पारंपरिकला, एखादा ग्रह जेव्हा लग्नी असतो, मग तो कुठलाही राहू असो, केतू असो, गुरु असो, शनी असो, मंगळ असो, तर कलाटणी देणारा ग्रह ज्याला आपण म्हणतो, तर इथे लग्नी शनी असल्यामुळे मिनेला जेव्हा शनी महाराजांनी 29 मार्चला एंट्री केली आणि त्याच्यानंतर आयुष्याला कलाटणी मिळाली. कळलं? हो म्हणजे सर. जेव्हा केंद्रात बसलेला एखादा ग्रह जेव्हा तो केंद्रस्थानामध्ये येतो आणि तो चतुर्थात आल्यानंतर त्याची 10वी दृष्टी शनीवरती येते, तर त्या दरम्यान त्या ग्रहाची दृष्टी आणि त्या ग्रहाचं गोचर याला म्हणतो आपण की कलाटणी देणारा प्लॅनेट, मग तो कुठलाही असो, मग गुरु असला तरी. मग एखाद्या व्यक्तीच्या समजा लग्नी गुरु आहे आणि तो जर केंद्रातून जातोय तर निश्चित त्याला कलाटणी येणार. तर मग तो ग्रह कोण असेल? आता वर्तमान काळामध्ये जसं की लग्नी रवी आहे समजा, असा आपण विचार केला, तर धनुराशीचा रवी किंवा मकरेचा रवी जेव्हा चतुर्थात येईल, तर धनुचा आला तर मिनेला येईल किंवा मकरेचा मेषेला येईल. त्या दरम्यान जातकाच्या जीवनामध्ये विदिन दॅट पर्टिक्युलर मंथ काही ना काहीतरी चांगल्या घडामोडी होतील किंवा त्याला हे मिळेल, ब्रेक मिळेल चांगला सर आयुष्याला. एकदम बरोबर आहे तर ते. त्याची अंतर्दशा सुद्धा सर शनीची सुरू झाली ना 14 फेब्रुवारी नंतर. चंद्रामध्ये शनीची अंतर्दशा. कुबल मॅडम काय बोलता तुम्ही? नाही, मी म्हंटल तुम्ही ते मिनेत शनी ते तर सांगितलंच, म्हणजे
केंद्रात आला ना, मग शनीचा हो शनीशी केंद्र योग झाला आणि हो तिथे राज आणि अभिषेक सारखे एकदम उत्तम बिंदू पण आहेत सर. बरोबर. ओके हम्म. ओके ओके हां कवटेकर मॅडम बोला, काय बोलता तुम्ही? नाही सर, मी म्हटलं की चंद्रामध्ये शनीची अंतर्दशा 14 फेब्रुवारी नंतर सुरू झाली, म्हणजे मार्च मध्ये, तेव्हा शनीची अंतर्दशा होती ना सर. ओके ओके त्याच्यामुळे ओके शनी पराक्रमेश पण आहे आणि तुम्ही म्हणालात ना कलाटणी मिळेल मार्च नंतर एकदम त्याला मिळाली. बरं, दुसरा एक भाग सांगतो मॅडम तुम्हाला की मिथुनेला गुरु दीर्घकाळ होता, आत्ता हो कर्केला आहे. होय हो हो पण त्या दरम्यान जेव्हा गुरु मिथुनेला होता तेव्हा त्या ठिकाणी बरोबर त्याने नियम साधलेला आहे, ज्याला आपण नियम म्हणतो. मिथुन राशीतला बुद्धिमत्तेचा जरी शत्रूच्या राशीत आपण म्हणतो, पण तो विद्वान राशीतला गुरु आहे आणि तो तस्करांशमध्ये आहे. तर काही ना काहीतरी घडामोडी हो उलटा सर, पालट तसं तर झाली असेल. केली. दॅट अंडरस्टूड. पण म्हणजे यश मिळवलं. आणि तो हा गुरु लग्नेशच आहे ना त्याचा, त्यामुळे लग्नेश त्याचा आहे लग्नेश आहे. व्यक्तिगतच तो आणि तसं. गुरुवरून गुरुचं भ्रमण सुरू हो होतं. हो हो येस, तो एक तर मुद्दा आता फार तुम्ही महत्वाचा. हा बोला. सर, आता तुम्ही केंद्राचा जो नियम सांगितलात ना, हा की एखादा म्हणजे लग्नामध्ये जो ग्रह आहे हम्म, तोच ग्रह गोचरीने जेव्हा केंद्रात येतो हम्म. तेव्हा त्या ग्रहाची कलाटणी असं म्हणालात का? हो 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 ग्रहाने कलाटणी मिळते असं? येस. कसं आहे सांगतो तुम्हाला मॅडम, की लग्नस्थानापासून केंद्रस्थान म्हणजे चतुर्थ स्थान पहिलं, हो. त्याच्याशी केंद्रयोग होतो. हा उदाहरण मी तुम्हाला थोडंसं देतो, थोडंसं आउट ऑफ द वे जाऊन तुम्हाला सांगतो मॅडम, हा की आपण नेहमी शनीबद्दल चर्चा करतो. हो तर आता जर तेव्हा तुम्ही पाहिलं, मीन राशीला शनी महाराज आले हा आणि जेव्हा 17 जुलैला पुनर्वसू नक्षत्रामध्ये प्रवेश केला आणि त्याच्यानंतर शनी महाराज वक्री झाले, बरोबर आहे. हा रवीने पुनर्वसू नक्षत्राच्या चतुर्थ चरणात प्रवेश केला आणि शनी वक्री झाला. हा पण एक केंद्रातला एक नियम आहे. म्हणजे मिथुन रास, मीन रास याचा नवपंचम झाला, मिथुनेचा केंद्रयोग झाला, कळलं का. हा आणि पुनर्वसू नक्षत्राच्या चतुर्थ चरणामध्ये शनी महाराज वक्री झाले 17 जुलैला. आणि तेव्हा कर्क राशी हा पुनर्वसू नक्षत्रात शनी कुठे कुठे आता रवी मिळणार? रवी रवी हा रवी. हा रवी तेव्हा तिथे बदल झाला. हा सांगतो काय सांग, मी मुख्य मुद्द्यावर येतो. ज्यावेळेला शनीच्या केंद्रामध्ये रवी इथे होते, म्हणजे पुढे मिथुन राशी, रवी मिथुन राशीमध्ये होता, त्यावेळेला गती जी आहे शनीची ती हळूहळू रेट्रोग्रेडकडे जायची तयारी झाली, मंद गती झाल्या. हम्म. आणि जसा पुनर्वसू नक्षत्राच्या चतुर्थ चरणामध्ये रवी गेला आणि त्याच वेळेला बरोबर 17 जुलैला शनीने वक्री भ्रमण सुरू केलं. आता 17 जुलै पुनर्वसू नक्षत्र हे पूर्वेला आहे, मीन रास ही उत्तरेला आहे, सर्व बदल चक्राच्या नुसार. बघा तुम्ही, होय सर. होय. नाही का. हो ना. म्हणजे ग्रहांमध्ये बदल होऊ शकतो, तर जातकाच्या जीवनात बदल होणार नाही का. होणारच ना, होणारच. असं असं कॅल्क्युलेशन सुद्धा तुम्हाला वापरायला हवं. थोडंसं कठीण जाईल, पण हे धोरण लक्षात ठेवा. हो सर. हो सर. म्हणजे मिथुन राशीमध्ये आता जसं कुलकर्णी मॅडम आहेत, तृप्ती कुलकर्णी, तर कर्क राशीला गुरु वक्री जर तुम्ही अंदाज घेतला एफएमएरीचा, तर कला विकलेने गुरु हळूहळू हळूहळू तुम्हाला मिथुन राशीमध्ये येण्याचा प्रयत्न करताना दिसेल. पण जेव्हा पुनर्वसू नक्षत्राच्या चतुर्थ चरणामध्ये गुरुचं भ्रमण सुरू झालं, त्यावेळेला बरोबर त्या ठिकाणी गुरु राशांतर झाला, वक्री नाही झाला, लक्षात घ्या, राशांतर झालं. होय. पण नक्षत्राचं अंतर बदललं नाही, नक्षत्र सिमिलर होतं हो आणि नक्षत्राने बदल केला नाही. गुरु नक्षत्र सोडून गेला नाही, नक्षत्र तेच आहे. पण तिथेच रेंगाळ राहून आता गुरुसुद्धा मार्गी होणार, शनीसुद्धा मार्गी होणार. 28 नोव्हेंबर नंतर तुम्हाला त्या ठिकाणी शनी
पूर्णपणे मार्गी मार्गी दिसणार. तर गुरु वक्री होईल ना आता? गुरु वक्री होईल आता, आणि मग मिथुन नाही, होईल राशीमध्ये सर आता वक्री ना, परत मिथुनीमध्ये येईल म्हणजे वक्री होईल. मिथुनमध्ये येणार तो. आता पुनर्वसू नक्षत्रामध्ये वक्रीच राहणार. हो, वक्री आता वक्री होईल ना. वक्री सर राहणारच. आता राहू पण 11 तारखेला नाही 23 तारखेला वक्री होणार आहे ना? नाही, हा. नक्षत्र बदल होणार आहे. नक्षत्र बदल. म्हणून तिथे कॅल्क्युलेशन करताना तुम्हाला आत्ता पुनर्वसू नक्षत्रात गुरु आहे, त्यांनी नक्षत्र सोडलेलं नाही. पुन्हा सांगतो अगेन. हो, 0 अंशाला जाईल. हा. बरं, आणखी दुसरी कुंडली लावा मॅडम, म्हणजे ह्या कुंडलीचा परिचय तुम्हाला कळला का? होय, व्यवस्थित. कळालं सर. छान. बघा, लावायची का सगळ्यांना विचारते? तारीख लावा. मग ते सर नंतर अभ्यास सर करतील. सर सर हा बोला. कोदंड शनी कधीही वाईट मार्गाने जायला देणार नाही, कारण तो वाईट मार्गाने जायचा प्रयत्न केला तर तो त्याला शासन केल्याशिवाय राहणार नाही किंवा जाऊ देणार नाही. हे या कुंडलीसाठी नाही लागू होणार का? नक्की लागू होईल. बघा मॅडम, कोदंड ह्याचा अर्थ असा आहे की भगवान रामाचं जे काही हे आहे त्याच्याप्रमाणे धनुष्य, म्हणजे कोदंड म्हणजे धनुष्य. धनु म्हणजे काय, तर धनुचं वर्णन तुम्हाला करतो. निर्णय घेण्यामध्ये विलंब लावणे, नंबर 1. दुसरी गोष्ट की निर्णय घेतलाय पण तो निर्णयासाठी तयार नव्हता. दुसरा पार्ट, धनुराशीमध्ये असणारा कुठलाही ग्रह ज्या वेळेला निर्णय घेताना बराच वेळ थांबतो, तसं ह्या कोदंड शनीचं वर्णन केलेलं आहे, स्पेशली शनी महाराजांचं. मग त्या ठिकाणी गुरु पण कोदंडचा असू शकतो, राहू पण होऊ शकतो, पण धनुराशीमधला प्रत्येक ग्रह हा कोदंडच आहे हे निश्चित आहे. एकदम बरोबर सर, मी अनुभवती येते डिसिजन मेकिंग मध्ये. हो ना. अच्छा. हो सर. बरं, भट मॅडम तुमचा आणखी काय प्रश्न होता, बोला. नाही सर, त्या शनी बद्दलच होता की तो वाईट मार्गाने सरकारी ह्याच्यामध्ये कामं करायला देणार नाही त्याला, असं मला वाटत होतं. कारण लग्नातच आहे ना तो, त्याचा जास्त प्रभाव त्या व्यक्तीच्या स्वभाव वगैरे या हो. सगळ्या गोष्टींवर असेल. Yes. बरं, आणि आता हा समोर गुरु पण बसलेले आहेत ना. गुरु आहे ना, गुरु आहे. तस्करीत असले तरी शेवटी गुरु आहेत ना ते, त्यामुळे बरं, तसं व्यक्ती नाही जाणार फारसा. हा जन्म काकीनाडाचा आहे, आंध्र प्रदेशमधला. तर 11/10/1992 सकाळी 5:56 काकीनाडा, व्यक्ती पुरुष. बघा काय वाटतं, ही तारीख लिहून घ्या. झालं लिहून. झालं, ठीक आहे. काढू का? हा, लावा कुंडली. जरा रेगा मारू नका कृपया. थांबा. ओके 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 ओके, थांबते. झाल्यावर सांगा, मग लाव. झालं. सर आता लावू ना कुंडली? हो, लावा. थांबा, एक मिनिट बघा. अभ्यास वर्ग ह्यांचाच आहे का? अभ्यास ह्यांचा वर्ग ह्यांचाच आहे, स्टुडंटचाच वर्ग आहे. हो. नाही, त्यांना लिहून घेऊ द्या ना, मग नाही तर हरकत नाही, मागे हरकत परत नाही. यायला लागतं. बघा, बरोबर आहे ना, कन्या लग्नाची? हो, कन्या लग्नाची पत्रिका आहे. आता इथे आपण पाहिलं तर लग्नेश पुन्हा तिथे तूळ राशीत आहे, आणि लग्नेश धनस्थानामध्ये आहे, आणि धनेश धनात आहे. हा एक योग आहे. हा, याला योग म्हणतात. लग्नी गुरु आहे, आणि सूर्य सुद्धा आहे. मीन राशीला गुरु आहे, चंद्र आहे. आता याच्यामध्ये कुयोग फक्त तुम्हाला दशम स्थानामध्ये दिसतोय, मंगळ केतूची युती, नाही का? आणि मंगळाची दृष्टी जी आहे ती सूर्य आणि गुरुवरती आहे, पण ती केतू मिश्रित आहे. बर, आता एक आणखी नियम सांगतो. आपण इथे निघालोय कन्या लग्नाला. कन्या लग्नाचा स्वामी कोण आहे? बुध, बरोबर आहे? हो सर. हो सर. बुध हा नेहमी साधारणतः डिसेंबर 15 ऑनवर्ड धनुराशीमध्ये भ्रमण करतो. लक्षात ठेवा, कन्या लग्नाची कुंडली आल्यास.
तर तुम्ही जातकाला ठामपणे सांगू शकता ज्यांचं कन्या लग्न असेल त्यांचा जो काही बदल आहे जीवनातील पॉझिटिव्ह हा डिसेंबर 15 ऑनवर्ड्स जानेवारी 15 तारखेपर्यंत किंवा 14 तारखेपर्यंत त्यांनी आशा बाळगायला हरकत नाही. अगेन आय रिपीट, कन्या लग्न असल्यामुळे लग्नाचा स्वामी बुध आहे आणि त्याचं कार्य डिसेंबर 15 ऑनवर्ड जानेवारी 14 पर्यंत जातकाला अपेक्षित आहे आणि ते पॉझिटिव्ह असेल. ज्यांचं कन्या लग्न असेल त्यांनी विचार करावा, यदा कदाचित एखादी गोष्ट त्यांच्या नशिबात येणार असेल, मिळणार असेल तर अशा वेळेला ती घटना घडली आहे का. पिन पॉइंट ॲस्ट्रॉलॉजी. येस सर. एकदम पिन पॉइंट. तर पण असं प्रत्येक लग्नाला पण होऊ शकतं ना वेगवेगळ्या हो महिन्यानुसार. हो, आता हे आलं म्हणून मी तुम्हाला ते सांगितलं. हो सर. साधारणतः धनुराशीमध्ये बुध हा डिसेंबर महिन्याच्या जवळपास असतो. मग बुध केव्हा येणार आहे, मग रवी कदाचित बरोबरच डिसेंबर. भ्रमण होणार ना सर त्याच्यामुळे. आणि लग्नी गुरु आहे, याला ऑप्शन बघा 3 आहेत. एक, सूर्य जेव्हा धनुराशीमध्ये येईल तो हो काळ तर फिक्स आहे 15 डिसेंबर. हो गुरु येईल तो 1 वर्षाचा काळ फिक्स आहे धनुराशीला. येस. बरोबर. आणि लग्नाचा जो आहे तो 1 वर्षानंतर 1 महिना, हो नाही का. म्हणजे हो सर. लग्नाच्या केंद्रात म्हणायचंय ना सर तुम्हाला. हा, केंद्रात ओके. चतुर्थ हा हा. स्थान ना. हो हो हो, पहि- तेच म्हणजे कुठं पहिलं आता तृप्ती मॅडमने विचारलं ना, म्हणजे कुठल्याही हो लग्नाला, म्हणजे आता येस समजा इथे सिंह लग्न असतं तर मग हो तो केंद्रात म्हणजे जाईल तेव्हा चतुर्थ अशी वृश्चिक घटना वृश्चिक घडते. वृश्चिक हो हो हो, वृश्चिक. वृश्चिक केलं बरोबर ना. हा. मग आता तिथे पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. आता इथे सूर्य म्हणजे जर समजा एखाद्या जातकाला आपण संधी देणार आहोत असं म्हटलं तर तो कधी मिळेल असा जर विचार केला तर लग्नबिंदू आणि त्याच्यातील असणारा ग्रह हा तिथे त्या ठिकाणी निश्चितच माणसाच्या जीवनामध्ये बदल करवतो. मग तशा विचारांची, तशा लग्नाची, तशा राशीची व्यक्ती ही जातकाचा डेफिनेटली संबंध त्याच्यामध्ये येतो, ठरलेला आहे. इथे लग्न आणि या पत्रिकेत सर लग्न आणि सूर्याचं हे 24 अंशावरच आहे, अगदी अंशात्मक हे आहे इथे. अंशात्मक आहे. बरोबर हो. बरोबर, करेक्ट. आणि शुक्र पण आला ना. लग्नी गुरु सूर्य म्हणजे चांगलेच आहे ना. लग्नी गुरु आणि सूर्य लग्नी आहे म्हटल्यावरती आणि पुन्हा बुधाची रास आहे, आता तर इथे योग यश हे बघितले निश्चित तर आहे. हो, इथे योग सप्तमात बघितले मॅडम, चंद्र पण. तर शनी हो ना हा सर. शासकीय राशीचा आहे. हो, मकर राशीत आहे तो येस. पण. लग्नी चंद्र पण गुरु आहे. गुरुच्या राशीत आहे, लग्नी गुरु येस आहे, म्हणजे राशी स्वामी गुरु आहे, तो पण सूर्याबरोबर आहे. येस. तर योग सगळे चांगलेच आहेत तिथे. आणि फक्त मंगळ दूषित शुक्र आहे. स्वतःच्या राशीत आहे, मंगळ येस. फक्त केतुयुक्त आहे. केंद्रात राहू केतू तो एक हे सोडलं तर बाकी पत्रिकेतले योग म्हणजे असे चांगले आहेत. लग्न सूर्य गुरु हे तर चांगलंच आहे. सप्तमात चंद्र म्हटल्यावरती तोही चांगलाच आहे, तो सुद्धा मिनीचा चंद्र आहे. बरं. पुन्हा राशी स्वामी पण सूर्ययुक्त आहे. शनीची सर दृष्टी चंद्रावरती चंद्रावरती आहे. दृष्टी आहे हो, ना शनीची दृष्टी आहे चंद्रावर. हो, शनीची शनी दृष्टी आहे ना दृष्टी चंद्रावर. चंद्रावर आहे. आणि बुध शुक्रावर मंगळाची पण कोण आहे, गुरु शुक्रावर आहे. तिथं पण मंगळ राहूच्या मुखामध्ये बघतोय. बरोबर. हम्म. हा. आणि दोन्ही मंगळाची पत्रिका शनिवार मंगळ पण केतू दृष्टी येते. आहे. मंगळ आणि तृतीयेश मंगळ आहे, मग मंगळाविषयी आणि अष्टमेश पण आहे. तर मग कदाचित भावंड किंवा काही प्रॉपर्टी विषयी समस्या निर्माण होतील किंवा झाल्या असतील किंवा होऊ शकतात. शनीची दृष्टी चंद्रावर आहे, बुधावर आहे, शुक्रावर पण आहे शनीची हो, दृष्टी. त्यांचा 10वा जो योग आहे. बरोबर आहे. बरं, आता साधारणतः मी तुम्हाला सांगतो मॅडम की जर समजा म्हणजे एक विषय वेगळा आहे. हा शनी कुठेशी आहे बघा, पंचमात आहे, मकरेला मकर राशी. मकरेला आहे. बरोबर आहे. हो रवी हो कुठे आहे, कन्येला आहे, होय. हो. नाही का. 24 अंशावरती कन्या राशीमध्ये आपण जर बघितलं
तर सिंह नवमांश येतो. हो सर, हो नृपांश. सर. बरोबर आहे. राईट. हा, हो तो म्हणजे बरोबर आहे. नृपांश आहे. करेक्ट. आता इथे शनी हा वक्री दिसतोय का, याला जर तुम्हाला गाळलेले शब्द भरा. कळलं का? वक्री. शनी वक्र का झाला? कारण का तो चित्रा नक्षत्रामध्ये झाला. इथे शनीची जी हे आहे ती कोणत्या नक्षत्रात आहे? श्रवण ती मध्ये आहे. श्रवण नक्षत्रात आहे. श्रवण आता नक्षत्र. श्रवण आणि चित्राचा जो अंतर आहे तो 9 नक्षत्राचा आहे का बघा जरा. श्रवण आणि का चित्र. 8 आहे? बघा. 9 आहे सर. 9 9 आहे आहे तर सर, चित्रापासून 9. सर 9 आहे. म्हणजे तिथे 90. वक्री तुम्हाला सापडणारच. 8व्या पासून तो वक्री व्हायला सुरुवात होईल. म्हणजे सूर्य ज्या वेळेला हस्तमध्ये होता त्या दरम्यान शनी वक्री व्हायला सुरुवात झाली. हा सिंपल मेथड आहे. जर कोणी तुम्हाला विचारलं की हा शनी वक्र का झाला, कारण का की त्याच्यापासून ते नक्षत्र किती आहे. म्हणजे आता कुठल्याही गणिताची गरजच नाहीये सर याला. काही संबंधच नाही गणिताचा. हो ना सर, अजिबातच नाही. खूप सोपं करून सांगितलं तुम्ही. याला गणित काय, तुमच्या समोर नकाशा आहे. हो. जेव्हा आपण गुगल हे वापरतो, तुम्ही मग जेव्हा हे करता, डाउनलोड करता, त्यावेळेला तुम्हाला दुसरं रस्त्याचं माणसाला कशाला विचारायचं ये किधर आहे वो किधर आहे, तिथे समोर दिसतंय ना. हो सर. सरांनी याच्या पहिले पण सांगितलं होतं, पण हे रिपीट हो करून आपल्या डोक्यात अजून बरोबर छान आहे. हा सरांनी हा नियम आहे ना, हो बरं म्हणजे यापूर्वी पण बरेचदा सांगितलाय सर्वतोभद्र शिकवताना हा नियम. आजचा जो सांगितला तर सूर्यापासून शनी म्हणजे कोणताही 9व्या नक्षत्रात गेला ग्रह तर तो वक्री. सर, शुक्र, रवी आणि लग्न हे एका डिग्रीवर असल्यामुळे काय फळ मिळू शकतात? हा, आता हे अंशात्मक एका डिग्रीमध्ये आहेत का? का लग्न आणि सूर्य आहे फक्त मॅडम? लग्न आणि सूर्य आहे आणि शुक्र 25 डिग्रीचा आहे ना, म्हणजे 1 अंश पुढे गेला. एक राशी पुढे गेला. एक राशी, एक राशांतर आहे. एक राशांतर. एक राशांतर आहे. बरोबर आहे, चुकलो माझं. नाही, इट्स ओके. आता पहिला भाग जो आहे ना फलादेशाचा मॅडम, तो गुरु शुक्र आणि सूर्य हा पॉझिटिव्ह फलादेश आहे. बरं, आता राहिला भाग असा की बुधाच्या राशीतला गुरु मगाशी पण होता आणि आता पण बुधाच्या राशीतलाच गुरु आहे, नाही का? होय. आणि सूर्य सुद्धा बुधाच्या राशीचाच आहे. ह्याचा अर्थ बुधाची रास वाईट आहे का? नाही ना. त्याचा ओढ, त्याची आवड ही जिज्ञासू, एज्युकेटेड, लिटरेट, शिक्षण घेणे या संदर्भातीलच आहे. अधिकतम मंगळकेतू सुद्धा बुधाच्याच राशीमध्ये आहे. मग बुधाच्या ज्या 2 राशी आहेत त्या पूर्णपणे तिथे भरलेले आहेत. म्हणून पत्रिका पाहताना मिथुन आणि कन्या राशीमध्ये ग्रह आहेत का याचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. काय वाटतं बघा. हो, आणि सर ऐका ना, हा भाग्येश शुक्र म्हणजे लग्नेशा बरोबर तर बसलाच आहे. तो आत्माकारक असून पुष्कर नवमांशात आहे सर. विशाखा 2 म्हणजे भोग्यांश. तो पण एक आता म्हणजे मॅडम आपल्याला प्लस पॉइंट पकडता येईल ना. आणखी एक प्लस पॉईंट सांगतो. कर्मधर्म योगामध्ये बरोबर. भाग्येश आणि दशमे दोघांची युती झालेली आहे तूळ राशीमध्ये. हो हो हो. ती क्वाईट इक्वेटरला आहे. होय. बरोबर. नाही का? होय. तूळ राशी इक्वेटरला आहे. आहे. हो हो सर. म्हणजे कर्मधर्माच्या भाग्याधिपती, दशमाधिपती हे एकत्रच आहे. मग हे मारक स्थान आहे, नो डाऊट. पण तरी सुद्धा कुटुंबाचं नाव अतिशय योग्य स्थितीमध्ये आणेल हा भाग आहे. षष्ठाधिपती शनी हा स्वतः मकर राशीमध्ये आहे. म्हणजे सरकारी नोकरीची आशा ठेवायला हरकत नव्हती, नाही का? हो सर.
सर आता इथे आपण मार्केशाचा कसा विचार करायचा, कारण गुरु पण मार्केश आहे आणि शुक्र पण मार्केश आहे. यांनी दिलं आहे भरपूर कुटुंबाचं नाव, कारण की तो तिथे बरोबर आहे आणि बुधासोबत आहे आणि तो राशी पण चांगली आहे, हो 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 बॅलन्स करणारी. येस तर आपण हा शनीची दृष्टी आहे इकडे आणि इकडे पण शनीची दृष्टी आहे चंद्रावर. बरोबर करेक्ट त्याचा कसा करेक्ट. विचार करायचा? बरं आता कसं असतं मॅडम सांगतो तुम्हाला, आणि फार चांगला प्रश्न आहे हा. या पत्रिकेत ध्रुव हा कन्या राशीत आणि मंगळ हा मिथुन राशीत. हे पण एक पहिला मी तुमचं मारक स्थानाचं उत्तर देतो. ओके. बरं, मारक स्थानाचा कधीही जेव्हा तुम्ही फलादेश बघाल तर तुम्हाला विवाह झाल्यानंतर त्याचे परिणाम तुम्हाला जास्ती जाणवतात. जोपर्यंत जोडीदार येत नाही जीवनामध्ये किंवा आपल्या जीवनात एखादं कुटुंब जोडलं जात नाही तोपर्यंत आपल्याला त्या मारक स्थानाबद्दलची कुठलीही कल्पना नसते. आणि ज्या वेळेला मारक स्थानामध्ये जर पापग्रह असतील तर त्या ठिकाणी आपला जिथे विवाह होतो त्या ठिकाणचा जो फलादेश आहे तो निश्चितच हानिकारक असतो. हा नियम आहे. पटतोय का बघा? हो हो सर. म्हणजे प्रत्येकाने आपापला विचार करायचा. म्हणजे असं म्हणायचं ना सर की मारक स्थानाचा विचार आफ्टर मॅरेजच करायचं, लग्नानंतर. नक्की. येस हो येस कारण दोन्ही स्थान सर, एक कुटुंब स्थान आहे आणि एक जोडीदाराचं स्थान आहे. बरोबर हो हे दोन्ही आणि स्थान मारक स्थान आहेत ना. म्हणजे मग दोन्हीकडे तर शनी. मला आफ्टर दोन्ही मॅरेज स्थानांचा विचार करायचा आहे का, म्हणजे द्वितीय आणि हो सप्तम दोन्ही का येस फक्त सप्तमाचा? नाही, येस दोन्ही पण दोघांचं आहे. दोन्ही पण पण मारक स्थान मगाच्या कुंडलीमध्ये सुद्धा शनी मारकेश होता, पण शनी दिलं नसतात भरपूर, नाही का? येणार पण आणि नंतर त्रास पण होणार असं. हो. येस ते तर आहे. म्हणजे तुम्हाला जर लग्न झाल्यानंतर, आता तुम्हाला एक घटना सांगतो, गेल्या 4 महिन्यापूर्वी घडली. लग्न झालं आणि एक कुटुंब गोव्याला जात होतं, दिल्ली ते गोवा, आणि फ्लाईट डिले झाली. तो एवढा मूर्ख मनुष्य होता, त्यांनी त्या पर्सरला जाऊन मारलं फ्लाईट लेट आहे म्हणून. म्हणजे जात होता हनीमून करायला आणि तो जेलमध्ये गेला. लग्न झाल्यानंतर विचित्र हो 8 दिवसात ती घटना आहे. असं मारकेशाने काम केलं लग्न महाराष्ट्रात झाल्यानंतर. कधी जागृत झालं महाराष्ट्रात कळलंच नाही. ही घटना अगदी ह्याच्यातली एरोप्लेन मधली आहे. तर दिल्लीची. माझ्याकडेही अशी एक कुंडली होती सप्तम स्थानामध्ये, लग्नेश शुक्र म्हणजे वृषभ लग्नाची कुंडली. तिथे हर्षल आणि केतू, म्हणजे लग्नेश शुक्र जो हर्ष आणि केतूमुळे दूषित झाला, स्थान पण बिघडलं. त्यामुळे लग्न झाल्यानंतर ना त्या महिलेला भयंकर त्रास झाला त्या नवऱ्याचा. म्हणजे त्याचा आधी अफेअर होतं, मग ते पुढे त्याने कंटिन्यू पण केलं. मग हा हिला त्रास देऊन मग तो एकदा ती ऑफिसला गेल्यानंतर हा घरातलं सगळं सामान घेऊनच पळून गेला. बघा. तिथं एक कपडा पण ठेवला नाही, ते एक भांड ठेवलं नाही. बिचारी तशीच ती मग माहेरी आलीये. मग काय, शेवटी सोडलं. मग फक्त दागिने वगैरे फक्त त्याने दिले, बाकी काही दिलं नाही. ते एक नशीब आणि कागदपत्र त्याची. पण शेवटी त्रास हे झालाच ना असं मॅडम. भयंकर त्रास झाला सर. आता ते म्हणजे असं 18,000च्या ते त्रास सप्तम, आता तुम्ही बोला. सांगितलं ना की मारक स्थानाबद्दल, तेव्हा आता म्हणजे ते लक्षात आले ती कुंडली की असं असं झालं होतं. मारक स्थान दूषित झाल्यामुळे किंवा ते ट्रिगर ते 18,000 वाले शिकवत नाही ते, कळलं का? मारक स्थान ऍक्टिव्हेट झालं लग्नानंतर. हा. सर मंगळाची दृष्टी लग्नावर तर ते स्ट्रॉंग होईल का व्यक्तिमत्व? हो हो देणार आहे. लग्नावरती दृष्टी असणं म्हणजे कॅपेबल आहे माणूस, कधी उभा राहू शकतो. कळलं का? अहो खाली पडून परत उभं राहणं मंगळाचं काम आहे. हो बरं. बट मॅडम काय माहितीये का, मी काय म्हणालो तुम्हाला की 18,000 मध्ये हे लॉजिक शिकवत नाही. सर मारक हा. स्थान जे आहे ना, मारक स्थान जे आहे ते लग्न झालेले बहुतांश लोक सांगतील की आमचं ऑल द टाइम ऍक्टिव्हेटच असतं. खरं आहे की नाही सांगा? म्हणजे कधी कमी कधी जास्ती
पण ते ऍक्टिव्हेट असतं, कधीच शांत नसतं. म्हणजे सांगतो काय, ग्रह जसे असतील त्याप्रमाणे आहे मॅडम. हो ना सर, म्हणजे असं वाटतं की चला बा आता शांतता आहे, काही नाही. म्हणून मी काल काय सांगितलं, मुक्या माणसाशी लग्न करावं सांगितलं मग. अगदी खरं आहे सर. काही म्हणजे टेन्शनच नाही. बनावं vice versa. सर आता कळतं ना सगळं झाल्यावर. सर या कुंडलीमध्ये हा? सुद्धा या कुंडलीमध्ये सुद्धा बोला बोला. मंगळाची केतुयुक्त दृष्टी राहूच्या मुखात आहे हो आणि हो हो. मंगळाची केतुयुक्त दृष्टी शनीवर आहे. मंगळाची येस केतुयुक्त दृष्टी रवीवर आहे. येस करेक्ट. आधीच्या ते तसंच होतं. हो नाही बरोबर आहे. हे पण कॅल्क्युलेट करता आलंच पाहिजे आपल्याला. ह्या दृष्ट्या सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये आंदोलन करतात होतात. इट इज पॉसिबल. पॉझिटिव्ह आहे, म्हणजे पॉझिटिव्ह पण पॉसिबल आहे. आणि सर राहू तष्कर अंशात आहे, मेष नवमांशात आहे, मूळचा पहिलं आहे चरण. बघा बघा, म्हणजे एक एक फाइंड आउट तुम्ही जेव्हा करता त्यावेळेला तुम्हाला कळतं की इथे काय काय घडामोडी होतील. सर पण हो आपण आता या दृष्टींचा विचार केला आणि त्याप्रमाणे जर जातकाला पिरियड काढून दिला की हा हा पिरियड तुझा खराब आहे, जरा सांभाळून राहा. पण त्या व्यतिरिक्त आपण त्याला काही दुसरे उपाय सांगू शकतो का? असं आहे मॅडम, हम्म. आदमी जोश में होश खो बैठता है, इसके लिए तकलीफ होती है. हो, ही गोष्ट 100% खरी आहे सर, 100% खरी. काय समजले? कोणाचंच ऐकत नाहीत त्यावेळेला. हा ते हो आने वाला मंगळ कल आने वाला. सर पराक्रमेश असल्यामुळे, हम्म. मंगळ पराक्रमेश असल्यामुळे आणि तो केतू बरोबर दशम स्थानात बसलाय, त्यामुळे याला खूप प्रिकॉशन घ्यावी लागेल. येस हा येस. तेच, म्हणजे नुसता पिरियड काढून देऊन उपयोग नाहीये त्याला. काही उपयोग होणार नाही मॅडम, मनुष्य थांबणारच नाही. हो हो ना, मंगळ असल्यामुळे सगळं केतू बरोबर अभय ना? अंशात आहे सर आणि चांगले मंगळ आहेत उत्पन्न सर. अंशात आहे, त्याच्यामुळे त्याला हा तेच ना, एकदम हे बिनधास्तपणे चांगले हे आहेत करणं. त्यांचे सूक्ष्मांश चांगले आहेत ना. येस. केतू हो तेच चांगले अभय सूक्ष्म मध्ये आहे, मिळालेत ना. मंगळ पण चांगला आहे, उत्पन्न अंश मध्ये आहे. उत्पन्न अंश हे केतू अभय अंशात आहे. हम्म. आणि सूर्य पण चांगला आहे, गुरुच थोडासा हो शुक्रांश मध्ये आहे. तर याची सही वगैरे घेऊन असं लग्नेश याला पण फसवलं धनांशात. जाईल का? काय म्हणता मॅडम? कुठल्या कागदपत्रांवर याची सही घेऊन ह्याला फसवलं जाईल का? नाही आता ते पुढे काय घटना होतील ना त्याच्याबद्दल हा. तुम्ही काही अंदाज बांधू शकत नाही. एनिथिंग कॅन हॅपन. बघा आता हे मी तुम्हाला सांगितलं की हे IAS वाले लोक आहेत, हो. कळलं का? आत्ता जस्ट IAS झालाय जानेवारी महिन्यामध्ये. पुढे काय हम्म. वाढवून ठेवलंय हे काही सांगता येत नाही. आता काय सप्तमेशावरून शनीचं भ्रमण चाललं आहे आणि हा तृतीयेतून म्हणजे वृश्चिकेतून मंगळ बुध. हा बोला मॅडम. म्हटलं शनीचं भ्रमण हे सप्तमातून चाललंय हो 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 आणि मंगळाचं तृतीयेतून, म्हणजे तेथे आता पुन्हा त्याची पण दृष्टी आहे. सप्तम स्थान आणि तृतीय स्थान हम्म. मंगळाची, नाही मंगळाची ह्याच्यावर जाईल. ऐका 2 मिनिटं ऐकाल मॅडम, हा की हा जेव्हा IAS झाला त्यावेळेला कुंभ राशीमध्ये शनी होता, म्हणजे मार्च महिन्याच्या अगोदर जानेवारी मधला रिझल्ट आहे हा, जानेवारी 25. हा हा त्यावेळेला मग कुंभ राशीमध्ये शनी महाराज होते आणि मग शनी बरोबर महाराज आहे. मीनेला आले 29 मार्चला, तेव्हा शनी राहूची युती होती मीन राशीमध्ये. आणि आता एकटा शनी आहे तो मीन राशीमध्ये 1 अंश अजून नाही झालेला, कळलं काय? हो आता तो मार्गी होणार 28 नोव्हेंबरला, हो 8 दिवसानंतर तेव्हा काही रुटीनमध्ये येईल. पण जेव्हा त्याला सक्सेस मिळाला तो सक्सेस मूळ कुंडलीच्या आधारावरती लग्नी गुरु आणि रवीच्या योगात मिळालेला आहे. हो दशमेश आणि भाग्येश हे एकत्र धर्मकर्मच्या योगामध्ये तूळ राशीत आहेत, शुभ राशीत आहेत. तो एक भाग आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये त्याने जेव्हा एक्झाम दिली होती तेव्हा सुद्धा कुंभेला शनी होता आणि एक्झाम पास केली तेव्हा सुद्धा शनी कुंभेलाच होता आणि गुरु
मिथुनेलाच होता आणि आत्ता गुरु कर्केला परत मिथुनेमध्येच येणार आहे. आणि त्यावेळेला गुरु शनीच्या ह्याच्यामध्ये गुरुची दृष्टी षष्ठ स्थानावरती होती. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ज्याला आपण म्हणतो त्या ह्याच्यामध्ये. हो मग इथे गुरुचं गोचरीचं साह्य सुद्धा आपल्याला पाहता आलं पाहिजे, हो 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 सर, बरोबर. नाही का? हो हो सर. आणि मुख्य म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगतो मॅडम, एक थोडंसं आपल्याला आणखी पण नॉलेज घेता आलं पाहिजे. यु नो अबाउट द लॉ ऑफ अट्रॅक्शन. हो माझा भाऊ आत्ता नुकता म्हणजे माझा पुतण्या आत्ता नुकताच ICICI बँकेमध्ये कामाला लागला आणि परमनंट जॉब. 2002चा जन्म आहे. त्याला सांगितलं की अट्रॅक्ट द पीपल, ज्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो आपण. तर बुध आणि शुक्र हे जे ग्रह आहेत किंवा ह्या ज्या राशी आहेत, ह्या राशीतले ग्रह आहेत. द अट्रॅक्ट द पीपल, अट्रॅक्ट द पर्सन. आता हा फायनल इंटरव्ह्यू जेव्हा होतो ना मॅडम, त्यावेळेला 10 लोक बसलेले असतात, ते इंटरव्ह्यू घेतात. 10 का 5 असतात ते. आणि अशी व्यक्ती जेव्हा समोर जाते, तिथे लग्नी गुरु आहे आणि लग्नी रवी आहे आणि राशी अट्रॅक्ट. बुध हा कोणालाही अट्रॅक्ट करू शकतो. जी बॉडी असते ना, एक्झाम तोंडी परीक्षा, तर तो एक लॉ ऑफ अट्रॅक्शनला आपल्याला उपयोग करून घेणं गरजेचं आहे किंवा सल्ला देणं गरजेचं आहे. तुम्ही अवश्य बघा, लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये शुक्र म्हणजे तूळ रास, वृषभ रास, कन्या रास, मिथुन रास, या 4 राशी ज्या आहेत त्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या आहेत. त्यांचे लोक पुढे गेल्यानंतर समोरचा मनुष्य डेफिनेटली मोहित होतो. इन शॉर्ट, मी थोडासा शब्द वेगळा वापरतो. वृषभ, अजून वृषभ, तूळ, मिथुन आणि तूळ, कन्या, कन्या. वृषभ, तूळ, मिथुन, कन्या, ह्या 4 राशी ज्या आहेत ह्याच्यामध्ये जर ग्रह असतील तर त्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात. पाटील मॅडम, पटतं का तुम्हाला? एकदम खरं आहे सर, एकदम खरं आहे अगदी सर, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर. या राशींचं वर्णनच सॉफ्ट आहे. ह्या राशीच्या लोकांना लॉ ऑफ अट्रॅक्शन लागू होतो. येस येस. बघा ना, एअर हॉस्टेस म्हणा, तुम्ही पर्सर म्हणा, है ना, बरोबर आहे. जेव्हा आपण एखादे एंटरटेनमेंट हे असतात ऍक्टर्स म्हणा, लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. इथे द्वितीय स्थानही दाखवत आहे ना, सॉफ्ट स्पीकिंग. येस, सॉफ्ट स्पीकिंग, करेक्ट. जो स्मिता पाटीलला अचानक संधी मिळाली, बोलण्यानेच हा माणूस अट्रॅक्ट करायला सगळ्यांना. नक्की नक्की. अट्रॅक्ट द पीपल, वेअर टू टॉक, हाऊ टू टॉक, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे लोकांशी कसं बोलावं, कोणत्या वेळेला बोलावं, हे त्यांची राशी सुचवते त्यांना, की ॲग्रेसिव्ह पाहिजे का नॉर्मल पाहिजे का वंदनकारक पाहिजे, असं आहे. बऱ्याचशा गोष्टी प्लॅनेटरी पोझिशनवरती आपल्या अवलंबून असतात. मग आर्थिक धोरणातल्या राशी कोणत्या, बिझनेस माइंडेडमधल्या राशी कोणत्या? आर्थिकमध्ये धनु आणि मीन ह्या आर्थिक आहेत, फायनान्शियल आहेत. आर्थिक म्हणजे फायनान्शियल. बौद्धिक कुठल्या आहेत तर मिथुन आणि कन्या, इंटेलेक्च्युअल आहेत. कळलं? श्रमिक राशी कोणत्या तर मकर आहे, कुंभ आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह राशी कोणत्या तर सिंह आहेत. आता किती राशी झाल्या बघा, पटकन लक्षात आलं. कर्क राशी इमोशनल आहे, भावनिक आहेत, सर्व्हिस राशी आहे. वृश्चिक आंदोलन करत आहेत, मेष आंदोलन करणार आहेत आणि प्रमुख भूमिका घेणारे प्यादे आहेत. प्रमुख भूमिका म्हणजे काय वेळेला मावळा म्हणतो ना आपण, फक्त धाव धाव घोड्यावरती आणि नंतर तुझं जीव जाव, असं आहे ते. प्रत्येक राशीमध्ये असे गुणधर्म आहेत की ते आव्हानात्मक आहेत का, लढववे आहेत का, लोकांना दाखवणार, शौर्य दाखवणाऱ्या राशी आहेत. कधी कधी बुध हा शौर्य न दाखवता गप्पपणे आपलं काम करतो. सर बौद्धिक शौर्य दाखवतो तो.
हा ते काही असो, पण तो न बोलत, जसं कसं आहे की एक बुधाचा व्यापारी होता, त्याने मंगळाला बघितलं, मंगळाला सांगितलं त्याने थोबाडीत मार, नंतर मी सोडायला येतो, तुला 500 रुपये देतो. नंतर त्याला तो सोडला. मग त्याच्याशी मारामारी करायला गेला, हा मध्ये पडला आणि नंतर तो त्याचा मित्र झाला. त्याला त्याची मैत्री करायची होती, हा त्याचा निमित्त होता, मेन हेतू होता. कळलं? येस तर सर. टार्गेट काय असतं माणसाचा? पोद्दार मॅडम, टार्गेट इज हो सर. इम्पॉर्टंट. बरोबर आहे सर. तर हे हमखास असतं सर की बुध आणि शुक्राच्या राशी ह्या खूप इम्प्रेसिव्ह असतात आणि त्या अट्रॅक्ट करून घेतातच. येस. म्हणजे कुठेही जॉबमध्ये असू दे, क्लासमध्ये म्हणजे इवन असं काही हे असेल, स्कूलमध्ये देखील हीच मुलं बऱ्याचदा पुढे असताना दिसतात आणि हा फरक पडतोच. लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये असू दे. तर ही येस अशी सर. पत्रिका आहे. मॅडम नॉमॉस लावता का तुम्ही? लावा. तपस्वी मॅडम, महादशा जरा बघा काय. तर आता शुक्रात म्हणजे शुक्र महादशा चालू आहे आणि हम्म. त्याच्यामध्ये राहूचा आहे ती 28 पर्यंत 2 वर्ष आहे. ओके. आणि अंतर. म्हणजे 28 फेब्रुवारी आहे, म्हणजे म्हणजे 28 साधारण नाही, पण 26-27 पूर्ण आहे. आणि नंतर मग गुरु, शनी, बुध, केतू आहे. राहूच्या गुरु अगोदर आहे मंगळाची दशा. तर मंगळाची होऊन गेली. आता शुक्रात राहू चालू आहे. ओके. मंगळाची बुध संपली. मंगळाची फेब्रुवारी पर्यंत होती सर, फेब्रुवारी फेब्रुवारी 2025. पत्रिका कोणाला कळली नाही कळली असं काही आहे का? कोणाचं काही हे आपण क्लास घेतो, पण काही लोकांचे विचार असतात, काही कळत नाही, काही प्रॉब्लेम येतो. महागडा क्लासला कधीही फसवू नका. ज्योतिषशास्त्री करताना 1 महिन्याची फी भरा, मनुष्य कसा शिकवतो ते पहा, नंतर पुढची परत 1 महिन्याची भरा. त्या सांगायचं राहिलेल्या पैशाचं व्याज देईन, पण एक रकमी पैसा भरणार नाही. मंत्री मॅडम आहात का तुम्ही? ज्योतिषशास्त्री तर परीक्षेला छान समजतं. हो, पण ज्योतिषशास्त्री परीक्षेला फसवू नका. पण 1 महिन्याची फक्त फी द्या, ट्रायल. सर तुम्ही 1 महिन्याचे किती घेणार सर? संपूर्ण ह्याचे 2000 असतील तर? नाही घेणार, मी घेणार नाही पहिला पैसे. शिकवल्यानंतर ज्याला द्यायचे असेल तो पैसे देईल. हो, चालेल सर. आणि असे पण आम्ही रत्न वगैरे पाठवतो ना, पसंत तर पडलं हे तर पैसे द्या, फलादेश नाही तर तर परत सुरूच द्या. झालंय ना आपलं शास्त्रीचं, हो की नाही? हो हो हो. नाही, रत्न पण आम्ही कशा देतो ना, तर ओळखायच्या सांगतो कुंडल्या? पसंत पडा तो देणार, नाही तो वापस भेट देणार. असं आहे आमचं सगळं कामच असं आहे. कोणाला गळ्यात नाही मारायचं. सर कुंडली बघितल्या लगेच लक्षात येतं की कोणाची असेल कुंडली, कशी असेल. इतकं सर आता छान तुम्ही सर छान व्हेरी करून गुड, घेतलं. व्हेरी फाईन, व्हेरी फाईन. मांदेली सुरमई तर बघत नाही ना तुम्ही? काय सर? नाही सर. नाही सर, आता तुम्ही उपग्रह सगळे शिकवले ना. हा. मग सगळे उपग्रह पाहिजे, 2च कशाला बघायचं? नाही सर, शास्त्री परीक्षेत देतात ना कुंडल्या, की ही कुंडली कोणाची आहे ते ओळखा. ते सर भट मॅडम, शास्त्री कुंडली जी आहे ते लक्षात घ्या. छायाग्रह शिकणं गरजेचं आहे. हो सर. हो सर, तुमच्यामुळे ना बऱ्याच गोष्टी कळतायत सर कुंडलीतल्या. हा. चांगली गोष्ट आहे. हुशार व्हा, चांगल्यापैकी यश मिळवा, नाव कमवा. तर तुमचे आशीर्वाद असेच राहू देत. आशीर्वाद कसला, मी फक्त हितचिंतक आहे. आशीर्वाद देण्याची माझी काही शक्ती नाही आहे. बरं, आता चंद्र बघा इथे वृश्चिक नवमाशात आलेला आहे. धनु राशीतला, कन्या राशीतला सिंह नवमाश आहे. म्हणजे चित्रा नक्षत्र अतिशय बलवान नक्षत्र आहे आणि त्याचा पहिला सूक्ष्मांश पण उत्तम आहे. आणि तो त्या ठिकाणी आपण बघितलं तर शरद संपात बिंदू, ज्याला आपण म्हणतो तिकुरचा आहे हा. चंद्र नवमाशी निश्चयचा झालेला आहे. मूळचा चंद्र हा वृश्चिकेचा आहे
मिळेच आहे तो वृश्चिकेमध्ये हो परिवर्तित झालेला आहे. हो गुरु कुंभ नवमाशामध्ये आलेला आहे. राहू मंगळाची युती ही मेष नवमाशात झालेली आहे त्या ठिकाणी. कळलं? पण दोघही ग्रह जे आहेत पण एक केतू वेगळे कोणाला आहेत, वेगळे आहेत. वेगळे राहू तत्करांशात आलाय हा आणि गुरु उग्रांशात आहे, चंद्र तीक्ष्णांशात आहे. येस. मग लग्नबिंदू मॅडम फार चांगला आहे. हो दोघं म्हणजे रवी आणि लग्नबिंदू एकत्र आहेत, नृपांशात आहेत दोन्ही. येस. मग तोच एक फलादेश तो प्राथमिक चांगला उत्तम आहे. आहे, उत्तम आहे, उत्तम आहे तो. सर बुध सुद्धा धनांशात आहे आणि बुध सर त्याच्या म्हणजे सेवेचं स्थान आहे त्याचं ते म्हणजे कन्या राशीचं तिथे आलेलं आहे ना नवमांशामध्ये. येस येस येस. अशा तऱ्हेची ही कुंडली आहे. सरकारी तुम्ही वाचली आहे. तुम्हाला अशा चांगल्या चांगल्या कुंडल्या आणणार, दाखवणार, अभ्यास करा. आता दुःख, रोग, आजारपण हे सगळ्यांना येतं. आता याला आजारपण येणार नाही का? येईल. डोकं दुखणार नाही का? दुखेल. हो ना, आयुष्यात पण काही प्रॉब्लेम्स येऊ शकतील. सगळंच हो म्हणजे ते कळणं चुकलंय मंगळ सगळ्यांना. राहू एकत्र असल्यामुळे तुम्ही म्हटलं का की डोकेदुखीचा त्रास होईल हा होतो. नवमांशात? काय प्रश्न उपस्थित होणार मॅडम. होणार हाडांचे होणार प्रश्न म्हणजे होणार. काहीतरी आज होऊ शकतं असं म्हणाले सर. धनु म्हणजे लग्नाला कॅल्शियमचा प्रॉब्लेम हा ठरलेला आहे. हम्म. हा काम आहे. हे ठरलेले नियम आहे. त्यासाठी आजाराची कुंडली आणून दाखवा. आता याच्यामध्ये स्तंभी असल्यावरती लग्न होणार नाही, स्तंभी असल्यावरती मूल होणार नाही असा काही संबंध नाही आहे. स्तंभी असल्यावर नोकरी मिळणार नाही. तर आता पंचमामध्ये शनी आहे म्हणजे पहिल्या मुलाला प्रॉब्लेम होईल, प्रथम संततीला काही संबंध असं नाही. पण. अहो काय प्रॉब्लेम घेऊन आला तर प्रॉब्लेम तुम्हाला कळतील ना. सर्व ठिकाणी काय पंचमातल्या शनी 2.5 वर्ष सगळी जन्म लोक आलेले सगळे प्रॉब्लेमच प्रॉब्लेम. असं कसं होईल? असं नाही होत. पंचमेश पंचमात आहे ना. पंचमेश नाही पंचमात आणि पण गुरु आहे ना लग्नात. नाही पाटील मॅडम, पंचमात असला तरी सुद्धा सगळे गुरुची शनीची दृष्टी आहे, माणसं गुरुची ही दृष्टी आहे. आपल्या जीवनातील नाही गुरुची दृष्टी नसो. मॅडम ऐका, प्रत्येक माणसाच्या नसावी. पंचमातला असलेला शनी सगळ्या मुलांचे प्रश्नच देतो का? दुसरं काही काम नाही करत? असं काही नाही सर. मग चांगल्या सूक्ष्म अंशात पण आहे पण. असं काही नसतं. आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंग ही व्यक्ती मोठी का झाली? ही एवढ्या लहान वयामध्ये IAS झाली, एका दमात झाली, दुसरं कुठलंही काम केलं नाही. साध्या साध्या गोष्टीमुळे जर मनुष्य IAS होत असेल. नवमांशात आहे ना सर. गुरु हा कुंभ नवमांशात आहे. तर पंचमेश शनी शनी विचक्षणांशात आहे. विचक्षणावश. हा. हेच कारण आहे. हो. बरं, आता आपण समजा सांगितलं की तुम्हाला संतती होणार नाही, 2 वर्षानंतर तो संततीला घेऊन आपल्याकडे आला तर काय करेल? एक आमच्या लोअर परळला ज्योतिषी तर होते. गुरुची दृष्टी नसावी असं का म्हणालात सर तुम्ही? नाही कोण म्हणाल गुरुची दृष्टी वगैरे नाही. आता असं काही म्हणालात संबंध ना नाही. सर गुरुची दृष्टी नसावी. शनिवार हा म्हणते शनीची गोष्ट हा असेल. सर आता काहीतरी बोलता नाही राहिले. नाही असं नाही. शनीच्या पंचम बाबतीत स्थानाचा प्रश्न नाही. गुरुजी होते ते म्हणाले त्या माणसाला की तुझं लग्न कधीच होऊ शकणार नाही. आणि तो 6 महिन्यानंतर बायकोला घरून गेला की बघ यांनी सांगितलं होतं की लग्न होणार नाही. मग आता लग्न झालं. नामावंत ज्योतिषी. असं एका प्रश्नाला 100 रुपये घेणार. त्याचे काही फालतू विचार सांगत बसणार आणि मग आपला अपमान करून घेतात. सर अभी आपने जो कैंसर का बोला वो क्या बोला आपने सर? क्या? नहीं, अभी मैंने ऐसा कहा कि किसी को रोग नहीं हो सकता ऐसा नहीं है. हर आदमी को बीमारी हो सकती है. बराबर है, बराबर है. हर इंसान को बीमारी कुछ ना कुछ आ सकती है. अच्छा नहीं आ अच्छा सकती. मैंने कैल्शियम कहा, कैंसर नहीं कहा मैडम. अच्छा अच्छा. ओके धनु ओके लग्न को कैल्शियम के प्रॉब्लम होती है. ओके सर, ओके सर. कैंसर नहीं. अब आजकल क्या मालूम है, कुछ भी होता है तो कैंसर हो जाता है, कुछ भी होता है तो कैंसर होता है.
हाँ सर, वो तो बहुत सारे लोग को मैंने आसपास ही मेरे यहाँ कितने जन को हुआ है। ऐसा नहीं होता है, वो धंधा है वो। अच्छा। मैं तो हाँ। बोलता हूँ जिसको कैंसर हुआ है अनानास खाओ रोज का, बस कैंसर चला भाग अनानस। जाएगा। हाँ, अ- अच्छा अच्छा। अनानस खाल्लं तर कॅन्सर पळून जातो. सर हाडांचे प्रॉब्लेम शनीमुळे होतात ना? हो, शनी आणि धनुरास. शनी आणि शनी धनुराश. षष्ठात असेल तर होतात ना सर धनुराशीत. हा ते होतात. म्हणजे प्रॉब्लेम कॅल्शियम कसं आहे हो मॅडम, आता जसं की ज्या मुलं जन्माला येतात 3, 4, 5, तर कॅल्शियम कमी होतं ना माणसाचं, नेचर आहे. हो हो असं आहे, बरोबर आहे. स्त्री जीवन आहे ते, त्याला काय करणार, असं आहे ना. पण तसं समजू नका, तुम्ही चांगल्यापैकी विचार करा, पॉझिटिव्ह राहा, चांगल्या चांगल्या पत्रिका वाचा, त्याच्यानं तुम्हाला कळेल की प्रत्येक मनुष्य इंजिनियर होईल असं नाही. कोण आर्मीमध्ये जातो, कोण डॉक्टर होतो, कोण सायन्टिस्ट होतो, बरेच विषय असतात त्याचे. त्याची आवड निवड विचारा, त्याला कुठल्या प्रोफेशनला जायचं आहे. डायरेक्ट त्याला तू होणारच नाही, तुझा वक्री आहे, तुझा मार्गी आहे, तुला संभी आहे, फालतू गोष्टी करायची हे करू नका. आता वक्री जर दाखवला तुम्हाला मी, मग कसं झालं आहेस, वक्रीच्या नावावरती पण चलान मुख्य फाडता म्हणजे म्हणजे गुरु आणि रवी लग्नात आहेत ना सर, त्यांनी सगळे प्रॉब्लेम्स म्हणजे अं, त्याच्यामुळे सगळं तरुण गेलाय तो सगळीकडे. नाही नाही मॅडम, असं आहे, हा सर. वक्री ग्रहावरती सिग्नल तोडल्याचं चलान फाडावं हे किती वाटतं तुम्हाला, बरं वाटतं? नाही ना सर, बिलकुल नाही. मग आता आपण संपूर्ण सांगितलं चुकीचं आहे ते. तुझं चलन फाटलं, का चलन फाटलं, तर तुझं शनी वक्री आहे ना, मग तुझं चलन फाटणार. हा. काय आहे तर हे, काय दो, ज्योतिष नाही आहे? नाही चुकीचं आहे सर. तर दोन्ही कुंडल्यांमध्ये गुरु हा वायुराशीत आहे बरं, आणि येस, लग्नावर दृष्टी आहे बरोबर, दोन्ही कुंडल्यांमध्ये. पॉझिटिव्ह आहे लग्नावर तो, कुठे दृष्टी. प्रॅक्टिकल प्लॅनेट आहे. नाही, लग्न ही नवमोश कुंडली आहे ही. हा, लग्न कुंडलीमध्ये गुरु लग्नीच आहे ना. हो, नाही नाही, कन्या मॅडम राशी. मॅडम सॉरी, मला म्हणतात ना. म्हणायचं लग्नाशी संबंधित आहे. हो, हो लग्नाशी संबंध, बरोबर आहे. आणि मगाशी कोणीतरी काय म्हटलं होतं, म्हणजे ते गैरसमज झाला जरा. पंचमेश शनी पंचमात म्हणून संतती विषयी बोलत होते. आणि गुरुची नाही, दृष्टी आहे तर प्रथम संतती संततीला होणार असं प्रॉब्लेम म्हणाले. येईल. पण हा सर काय बोलले की असं नाही होत, पंचमात शनी म्हणजे संतती होणारच नाही. जरी पण गुरुची दृष्टी नसेल, लग्नी गुरु नसता किंवा नवमात जरी नसता तरी संतती होणार नाही, असा येस. फलादेश चुकीचा आहे असं सर म्हणाले मगाशी. आता हो. भाग असा आहे मॅडम, आपल्याकडे जर समजा, मग एक सिंपल उदाहरण सांगतो मला, 140 मेरे प्यारे भाई और बहनों, मग हे कसे जन्माला आले 140 कुठे? हो सर, हो बरोबर ना. आहे. हा, हो बरोबर आहे. मग लंडनमध्ये का नाही आले, तिथे पण शनी नाही चालला का? त्यांचं कंट्रोल ऑफ चालणार. पॉप्युलेशन आहे, पॉप्युलेशन कंट्रोल आहे. नाही, इथे काय होत आहे? नाही असं नाही, जरा संततीला प्रथम संततीला काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो अरे असं. मग कुठल्या संदर्भात उशीर प्रॉब्लेम येत पण होऊ नाही. शकतं, उशीर हा होतो. उशीर म्हणजे तेच ना, उशीर होऊ शकतो प्रथम. उशीर होईल. आता काही लोक संतती जन्माला घालणारच नाही असं निर्णय घेतात, 2 जण, मग काय त्यांच्यात पंचमशनी आहे? हो, नवीन ट्रेंड आहे सर. हा, कुत्री मांजरी पाळतात, हा नवीन ट्रेंड आहे. मूल होऊन देत नाही, कुत्री कम्प्लीट. मांजरी पाळतात. अगदी बरोबर. हे अगदी खरं आहे हा. अगदी हे बरोबर आहे. अगदी खरं आहे. अगदी खरं आहे. म्हणजे माझ्या मैत्रिणीच्याच मुलाचा डायव्हर्स झाला, कारण त्यांनी सांगितलं की मूल होऊ द्यायचं नाही. नाही त्याच्यामुळे नाही, divorce झाला. परदेशामध्ये आधी कुत्री मांजरी पाळून बघतात की आपण पॅरेंट व्हायला लायक आहेत की नाही, आणि मग नंतर विचार करतात. हे पंचवीस विचार आहेत, काय अर्थच नाही. ट्रेंड आहे तर तो. असा विचार कोणत्या ग्रहामुळे येतो की मुलं नकोत? हे मॉडर्न प्लॅनेट आहे कोणतरी. हर्षल नेपच्यून कोणतरी असतील, प्लुटो. प्रत्येक आजीला संतती हवी असते, हे वाक्य लक्षात ठेवा. आजोबाला एक वेळेला ठीक आहे, प्रेम नसेल, नाही, आजीला आजोबा पाहिजे. नाही लागतं सर. पण जास्ती आजीला हे असतं. बरं ठीक आहे, एनिवे. आजोबा बोलत नाही, आजी बोलते. हा बरोबर, खरी गोष्ट आहे. बरं, आता हे एवढं आपण शिकलो. नवमांश कुंडलीमध्ये हा, केंद्र बोला मॅडम. नवमांश कुंडलीमध्ये केंद्रामध्ये सगळे शुभ ग्रह आलेत आणि बुध पण षष्ठात छान बसला आहे.
आणि केतू आणि राहू पण स्थानबली आहेत. हम्म. त्यामुळे हे चांगली कुंडली मोडते ना. येस चांगली कुंडली चांगलीच आहे बरं. आता रिअल कुंडली मांडलेली आहे, डमी नाही आहे. हो कळलं का? आणि तुम्हाला मी सांगितलं प्राथमिक की बाबा लहान वयामध्ये IAS झाला एका जरा याच्यामध्ये, हा तर ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे ना. पॉझिटिव्ह गोष्ट. षष्टेश शनी उपचय स्थानात आहे ना. येस येस हो हा बरोबर. षष्टेश शनी जो आहे उपचय स्थानामध्ये. एनिवे आता बराच वेळ झालेला आहे. आता सर सर बोला. तुम्ही ते बुवाबाईचा कसला तरी व्हिडिओ पाठवणार होते आपल्या ग्रुपवर, ते पाठवला नाही सर. ते डिलीट करून टाकलं. ते आपल्याला काय करायचं बाबा बोलू गोंधू नका बाबा. आमचं ते रेकॉर्डिंग होणार नाही बर का. मग तुम्हाला नंतर वाटेल की मग मिळत नाही. सॉरी. हा नाही चला आपलं काम सॉरी करूया. सॉरी हा मॅडम. ओके ते बरं युट्यूब घेत नाही ना असं वेगळं. जर काही मागचे पण 1-2 झाले नाही ना मग रेकॉर्डिंग, म्हणजे मी करते पण युट्यूब वर टाकताना ते युट्यूब स्वीकारत नाही मग. सॉरी आहे मॅडम, परत नाही होणार असं. नाही इट्स ओके. ठीक हा आहे. चला आता अभिप्राय कोण देत आहे तर द्या, नाही तर मग कुबल मॅडम समारोप करतील. फक्त बोलू 2 का? मिनिटं बोलते हा सर. बोला बोला बोला. आजच्या दोन्ही कुंडल्या ह्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आघाडी घेणाऱ्या आणि शासकीय अधिकार पदावर आरूढ होणाऱ्या अशा ह्या वेगळ्या कुंडल्या, वैशिष्ट्यपूर्ण कुंडल्या आपण घेतल्या. धनु लग्न हे अभ्यासू वृत्तीचं लग्न आणि कन्या लग्न हे सुद्धा चिकाटी किंवा बुधाचं असल्यामुळे तर्क बुद्धी याच्यावर आधारित असं लग्न. त्यामुळे दोन्ही लग्न ही बुद्धिवादी विद्यार्थ्यांची होती आणि दोन्ही लग्नावर गुरुचं अधिपत्य होतं. त्यामुळे म्हणजे पहिल्या पत्रिकेमध्ये गुरुची दृष्टी होती, तर दुसऱ्या पत्रिकेमध्ये गुरु स्वतः तिथे बसलेले आहे आणि चंद्र समोर आहे. आणि या पत्रिकेत शनी लग्नात बसलेले आहेत. म्हणजे ही व्यक्ती सुद्धा चिकटपणे आणि अथकपणे प्रयत्न करणारी अशा ह्या दोन्ही पत्रिका घेतलेल्या आहेत. 36व्या वर्षी IAS होणं आणि 32व्या वर्षी IAS होणं ह्या दोन्ही गोष्टी उल्लेखनीय अशा आहेत. त्यामुळे पत्रिका अतिशय चांगल्या आहेत. राहू दोन्ही म्हणजे पहिल्या पत्रिकेत राहू हा पराक्रम स्थानात बसलेला आहे, तर दुसऱ्या पत्रिकेत राहू हा सुखस्थानात बसलेला आहे. तर त्या दृष्टीने आणि केतू मंगळ हे दोघे एकत्र आल्यामुळे त्याचे परिणाम काय होतील, कारण मंगळाची 8वी दृष्टी शनीवर आहे. त्यामुळे पंचम स्थान हे कुठेतरी थोडस दूषित झालंय. तर त्या दृष्टीने मित्रमैत्रिणी किंवा बालपणचा अभ्यासक्रम किंवा तत्सम काही गोष्टी त्याच्या जीवनामध्ये होऊ शकतात. इथे तर चंद्र आणि सूर्य हे म्हणजे त्रिकोणेश, दोन्ही त्रिकोणेश एकत्र आले, त्यामुळे त्याला बेनिफिट मिळाले. अशा योगकारक गोष्टींनी बद्ध असणाऱ्या अशा दोन्ही पत्रिका सर आज तुम्ही घेतल्या. त्यामुळे खूप चांगला एक अभ्यास असा झाला की शासकीय क्षेत्र किंवा अधिकार पदामध्ये टिकणाऱ्या व्यक्तींच्या पत्रिका कशा असू शकतात या अभ्यासाला मिळाल्या. थँक्यू सर. धन्यवाद. कुबल मॅडम आता समारोप करा. ओके करते. तर सर सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. आता आपल्या हळदणकर मॅडमनी थोडक्यात दोन्ही पत्रिकेचं हे केलं म्हणून मी त्याचा उल्लेख नाही करत, पण तुम्ही अतिशय छान म्हणजे एकदम काय म्हणायचं ताज्या फ्रेश पत्रिका आणल्या आणि त्या सगळ्यांना छान कळाल्या. सगळेजण म्हणजे बरोबर छान पण बोलतात. पण मी थोडक्यात फक्त तुम्ही आज आम्हाला असे काय म्हणायचं एक पिन पॉइंट जे मुद्दे दिले ते सांगते. म्हणजे इथे तर धनुराशीत म्हणजे शनी होता म्हणून आपण कोदंड म्हटलो, पण हे नव्हतं माहिती की कुठलाही ग्रह धनुत असल्यानंतर त्याला आपण कोदंडच म्हणायचं.
आणि मग तुम्ही तो पण दुसरा नियम सांगितला की लग्न किंवा लग्न बिंदू आणि त्याच्यात असणारे ग्रह जेव्हा त्याच्या केंद्रात येतील तेव्हा म्हणजे आपल्याला इन द सेन्स आपल्याला किंवा जातकाला लक्षात ठेवण्यासारख्या आयदर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह अशा गोष्टी घडतात. त्याच्यानंतर सूर्यापासून ग्रह 8व्या नक्षत्रावर असेल त्यावेळेसच तो म्हणजे वक्री व्हायला म्हणजे हे होतं. तो पण छान नियम सांगितला. नाहीतर एवढं मोठं ते गणित करण्याची आता काही आवश्यकता नाही. ह्याच्या आधी पण तुम्ही सांगितला, पण नवीन लोक असतील म्हणून मी परत सांगते. आणि इथे पहिल्या पत्रिकेत तर कर्म धर्माधिपती तो योग होतो आणि ते इक्वेटरला होते ना, म्हणजे असं आहेत असं. तर ते पण छान. आणि मारक स्थानाचा विचार लग्नानंतरच करावा. इथे सगळ्यांना तो अनुभव असेल जेवढे जण आज आपल्या क्लासला असतील. त्याच्या आधी मारक स्थान काय असतं हेच कोणाला कळत नाही, म्हणजे माहीत असलं तरी पण. आणि मग नंतर वृषभ, तूळ, कन्या आणि मिथुन, म्हणजे हे बरोबर अगदी हा रूल म्हणजे एकदम छान आहे की ह्या लोकांची अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी किंवा असं मॅग्नेटिक म्हणजे स्वतःकडे खेचून घेण्यासारखी अशी पर्सनॅलिटी असतेच असते. म्हणजे ह्याच्यात ग्रह असतील तर लग्न हे असेल तर अतिशय उत्तम, नो डाऊट त्याच्याबद्दल. मग तुम्ही 9-12 फायनान्शियल आहे, 3-6 म्हणजे बौद्धिक असं. त्याच्यानंतर 5 पण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह च लग्न आहे. 10-11 श्रमिक आहे. त्याच्यानंतर 1-8 आंदोलन करणारं पण आणि लढवय्ये पण असं पण. आणि कर्क तर थोडं इमोशनल आहे पण सेवाभावी पण. आणि मग बाकी धनुलग्नाला पण कॅल्शियमचा प्रॉब्लेम येतो असं तुम्ही सांगितलं. आणि कॅन्सरसाठी छान उपाय सांगितला. म्हणजे झाल्यानंतर करण्यापेक्षा आधीपासूनच सगळ्यांनी की आपल्याला होऊच नाही म्हणून म्हणजे पाईनएपल किंवा अननसाचा आयदर तुम्ही ज्यूस किंवा ज्यूस पेक्षा त्या फोडी खाल्ल्या तर म्हणजे डायजेशनला पण अजून चांगलं, कारण त्याच्यात फायबर्स पण भरपूर असतात ना. तर सर अशा पद्धतीने अतिशय उत्तम क्लास. म्हणजे आम्हाला ज्योतिषशास्त्र तर तुम्ही शिकवताच, त्याच्याबद्दल अशा छान छान टिप्स पण देता. त्यासाठी मी आणि आम्ही सर्वजण तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो, कोटी कोटी वंदन करतो. हेड्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड. थँक्यू सर, थँक्यू. आता ऐका 2 मिनिटं, आता ऐका तुम्ही हो मला. हो, ऐकतो. माझा विवाह जेव्हा झाला त्यावेळेला गुरु ऋषभेला जेव्हा एंगेजमेंट झाली, आमची एंगेजमेंट, ओके. एकमेकाला पसंत करणे, ऑफर येणे, ही ऋषभेला दोघांचेही गुरु होते. छान. कळलं. त्यानंतर दोघांचेही गुरु मिथुनेला आल्यानंतर आम्ही विवाहबद्ध झालो. दोघांचेही शनी शिवेला आल्यानंतर विवाहबद्ध झालो. आणि शनीने 20 कला अंतर फक्त पार केलं होतं ओके. एका राशीमध्ये. फक्त शिव राशीला 20 कला. माझ्या बायकोच्या दशम स्थानात, माझ्या लग्न स्थानामध्ये तरी विवाह झाला. मग त्यावेळेला माझा शनी स्तंभी आहे, वक्री आहे, विवाह कधी होणारच नाही, अशा काही वल्गना करता पूर्णपणे मूर्खपणाचं होईल असं माझं म्हणणं आहे. तर या गोष्टीला बळी पडू नका. कळलं. ओके. हा, आता मी तुम्हाला मुद्दा सांगितला. अट्रॅक्ट द पीपल. ऋषभेला जेव्हा स्थळ दाखवण्यात आलं, विचारण्यात आलं, तेव्हा येस म्हटलं. आणि ज्यावेळेला शिवेला आल्यानंतर राज्य प्रस्थापित झालं. गॉट इट. असं आहे. थँक्यू. 2 मुद्दे महत्वाचे. थँक्यू. मी मीटिंग एंड करतो. सगळ्यांना नमस्कार. थँक्यू सर.